हॅलो. हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तुम्ही आज दिवसभर फोन केलाच नाही ताई? ते- WhatsApp कॉल केलेला का? नाही, साधा पण केला, व्हॉट्सअपला मेसेज पण टाकले. अच्छा. तुम्ही 1-2च्या दरम्यान बोलला होता ना कॉल करते असं. हो, हो. मला ना आज उशीर झाला यायला. हो ना. हां. कशा आहे तुम्ही? मग तुम्ही कशा आज आहेत का फ्री? हो आहे. मी आज स्वयंपाक आहे ना दुपारीच करून ठेवलेला. म्हटलं काल स्वयंपाकामुळे माझं कॉल राहून गेलेलं. हां, हां, हां. मग आज करून घेतलं. शार्प 9ला म्हटलं कॉल लावू. आधी पण थोडा वेळ लावला होता मी मगाशी हो 8 का? वाजेच्या दरम्यान. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. आणि 2 ते 1 ते 3 वाजेपर्यंत पण लावत होती. नाही गं. माझं कसं मग मला WhatsApp कॉलच दिसला ताई. मला नॉर्मल कॉल दुसऱ्या नंबरवरनं केला का मग तुम्ही? आता जस्ट लावलेला आहे याच नंबरवर केलेलं. हो का? अच्छा, अच्छा. हां. हो. काय अनुभव आला ताई तुमचा? मला पण ऐकायची खूप उत्सुकता आहे तुमचा अनुभव. हो. कालपासून, कधीपासून तुम्ही आज प्रयत्न करताय? खूप प्रयत्न करते आणि खूप दिवसापासून करते. हो. तुम्हाला नाव वगैरे सांगायचं गाव, हो, नाव? हो, हो. काहीच हरकत नाही. माझं सांगा. नाव सुनीता गीते. मी अरे! नाशिकवरून बोलते. हो, तुम्ही सुनीता, मी पण सुनीता. माझं नाव सेम तुमचं. हां. हो, मी नाशिकला राहते. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हम्म. तेच. काय अनुभव आला ताई? अनुभव म्हणजे तर खूप आलेले, पण जसे तुमचे मी अनुभवांचे व्हिडिओ बघते ना, हां, हां, हां. तेव्हा ते आपल्या लक्षात येत आहे का अरे वा, हे आपल्याला पण येऊन गेलेले अनुभव. हां. बरोबर. आणि मेन म्हणजे स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे माझे मिस्टर. हो. त्यांच्यामुळे मी आता स्वामी सेवेत आली. मी स्वामी सेवेत म्हणजे हं. माझे आई वडील आहे ना मानभाऊ पंथी. अच्छा. महानुभव पंथी. हां. माहिती आहे तुम्हाला? हो. माझ्या बहिणीची सून त्याच पंथातली आहे ना, महानुभव पंथाची? हां. तर हां. मग आम्ही लहानपण आहे ना, हां. हां. लहानपण आमचं आहे ना ते मानभाऊ पंथाच्या ह्याच्यात गेलं, मग ते शिकवण असती, कुठे जायचं नाही, दुसऱ्या देवाला म्हणजे ना कसं हो, हो, आई हो. जाऊन नव्हती देत. अच्छा. पण मी ना 6वीला असताना माझ्या मैत्रिणीसोबत लंच ब्रेकमध्ये गेलेली होती. अगो बाई! बघा. हो, तेव्हा जास्त केंद्र नव्हती. बरोबर. आणि मग दत्त चौकामध्ये आहे ना स्वामींचं केंद्र होतं. तर कुठे? तिच्यासोबत गेली होती मी. तिच्या हातात चौक ऑरेंज कुठला कलरचा ताई? नाशिकला आहे ना सिडको विभागात दत्त चौक चौकामध्ये आहे का? मंदिर आहे. अच्छा. अच्छा, अच्छा. हां. हां, हां, हां. तर तेव्हा सगळ्यात पहिले बघितलं तेव्हा जे मी ना आपलं कालभैरव अष्टक असतं ना, हां, हां. फर्स्ट टाईम ऐकलेलं होतं. अगं बाई! एवढं त्यानंतर लक्षात परत आहे? कधी संपर्कच नाही. स्वामी सेवेचा नाही, केंद्राचा नाही, काहीच नाही. हां, हां, हां. मग माझं लग्न झाल्यानंतर आहे ना 2004ला माझं लग्न झालं. हां, हां. आणि 2008ला मला माझा मोठा मुलगा आहे ना, हां. तुमच्या मुलीची जी सेम हिस्ट्री होती ना डिलिव्हरीची सिच्युएशन, हो, हो, ती हो, हो. सगळी माझ्यासोबत झालेली होती. आई मला आहे गं! ना लग्नानंतर 4 वर्षांनी ट्रीटमेंट घेऊन पहिल्या मुलाच्या वेळेस दिवस हां. गेलेले होते. अच्छा. हां, हां, हां. तर मला आहे ना कंप्लीट 9 महिने माहेरी ठेवलेलं होतं. बापरे! आणि बघा. 9 महिने माहेरी ठेवून माझा दवाखाना वगैरे माझा भाऊ करायचा. आई गं! हां, हां. भाऊच होता, वडील नव्हते, आई भाऊ करत बघा. होते. मग हां. मला आहे ना हाताच्या फोडासारखं सांभाळलं होतं वर्षभर. बाई आणि गं! आदल्या दिवशी दवाखान्यात ऍडमिट केलं. हं. तर मला डॉक्टरांनी सांगितलं अजून वेळ आहे, वेळ आहे असं करत करत खूप वेळ गेला. अरे मग बापरे! नंतर सांगितलं सिझर करायला लागेल. आणि त्यावेळेस ना सिझर इतके नव्हते होत कधी कुणाचे. बरोबर, बरोबर, आम्ही बरोबर. तिघी बहिणी, चौथी वहिनी पण आहे, कुणाचेच नाही, सगळ्यांचे नॉर्मल. हां, हां, आणि हां. ते माझी आई ज्या गोष्टीला घाबरायची तीच गोष्ट समोर आली. आई गं! हां. डॉक्टरांनी सिझर सांगितलं होतं. आई त्यावेळेस बेशुद्ध झाल्यातच जमा होती. मग बापरे! त्यांनी फॉर्म मागवला. हां. फॉर्म मागवल्यानंतर ना त्यांनी माझ्या आईच्या सोबत मावशी होत्या, सगळे हं. मावशी म्हणून. हां, हां. तर त्यांनी ना त्या क्षणाला स्वामींना साथ घातली. हां, स्वामी काहीही करा, हां. पण हे बाळ आणि बाळाची आई वाचवा. मग आई माझ्या गं! आईकडनं आहे ना ते सही करून म्हणजे घेतली. अंगठा घेतला. आईला सही नव्हती येत. हां, 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 हां. अंगठा करून घेतला आणि ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यानंतर आहे ना मला सांगितलं, ताई तुझं बाळ गेलं म्हणे. कोणी सांगितलं? डॉक्टरांनी सांगितलं. असं कोणी होती पूर्ण. सांगतं का? हो, पण आहे ना मी ना मूठ लावून धरलेली होती. त्यावेळेस मला स्वामी माहित नव्हते. म्हणजे माहिती म्हणजे असं फक्त आयडिया होती लहानपणी, हां. फोटो वगैरे बघितलेला. बरोबर.
पण आहे ना बापरे! आमचं बालपण आहे ना पण इष्टदेव कोणते असे डॉक्टर ताई असं त्या कंडिशनला सांगेल का कोणी? सांगत नाही, पण त्यांनी सांगितलं आणि ना ठोके घेत होते ना, ते ठोके पूर्ण बंद झाले होते बाळाचे. बाई पण गं! म्हटलं परमेश्वरा, मला माझ्या भावाला अपयश नको देऊ, कारण त्याच्या आधी पण आहे ना मला 2-1 वेळेस प्रेग्नन्सी राहून अबॉर्ट झालेलं होतं. आई मग आता गं! हा चान्स आहे. वर्षभर माझ्या शेतकरी वर्ग होता आमचा तेव्हा. मग मग शेतकरी किती वर्गाने पण त्यात वर्षभर ठेवलेलं. सांभाळलं. हो. बाई गं! मग तरी पण मी माझी मूठ लावून धरली, परमेश्वरा यश दे, यश दे. त्यावेळेस ना आम्ही आमचे इष्टदैवत हं. बिरोबा महाराज म्हणून आहे नांदगाव माहिती आहे साकोलीचे. मला. हां, माहिती आहे मला. हां. हो, आम्ही बालपणापासून तिथंच जायचो. हां, हां, मग हां. मी त्यांचंच नाव घेऊन अक्षरशः आहे ना 7 मिनिटामध्ये भुलीचे डॉक्टर आले कुठले? आणि त्यांनी भुलचे असतं ना सिझर हो, हो, करणारे, हो, हो, हो. ते आले आणि त्यांनी ना एका क्षणात भूल देऊन बाळाला डिलिव्हरी बाहेर केली. घेतलं. हां, सिझर हां. केलं, बाळाला बाहेर घेतलं. त्याचा आवाज श्वास पूर्ण बंद होता. बापरे! हो. आणि मग त्यांनी काही पंप वगैरे केला, नाकातोंडात नळ्या टाकल्या, त्याचा आवाज निघेना. आई गं! असे थोडेसे फटके वगैरे त्याला दिले उलटे हो, करून. हो. करावंच लागतं ना ते. पण हो. बापरे! माझ्या तर आणि अंगावर शहारे येतायत ताई. तुमचं शहर येत आहे ना, मला आता सांगायला पण असं नाही का हो, आवाज दम कापतोय ना लागतो. तुमचा. हो. तर मग तेव्हा आम्हाला तर अनुभव नव्हता. आमचं बरं. काहीच कार्यभाग नव्हता त्यात. त्या ज्या बरं. मावशी होत्या, त्या स्वामी सेवेकरी होत्या. काय नाव त्या मावशींचं? सगळे मावशी म्हणून आहे त्या अजून. अच्छा. त्यांच्यामुळे माझं स्वामी सेवेत येण्याचा मार्ग झाला बा मोकळा. हो, 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 त्यांनी हो. त्यावेळेस नवस केला, "स्वामी काही करा, ह्या हं. बाळाला, बाळाच्या आईला वाचवा. मी बापरे! 1.25 पावशेर पेढे वाटेल." आई गं! आणि हे मला माहित नव्हतं. मी ज्यावेळेस नंतर बाळ 3 दिवस काचेच्या पेटीत ठेवलं हां, हां, हां. आणि 3 दिवसानंतर डॉक्टरांनी सांगितलं, की बाळ व्यवस्थित आहे. बापरे! हो. आणि बराच मग दिवस 1.25 महिना झाला असेल झाल्यावर मला ताई. हे कळालं, हो का? की माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी त्यांनी नवस बोलला होता. बाप मग 1.25 महिना झाल्यानंतर त्या मला केंद्रात घेऊन गेल्या. हं. अ, तिथेच आहे ना चेतनानगर, गणेश चौक ह्या एरियात अजून कुठलं तरी केंद्र होतं. बरं. हां. तिथे घेऊन गेल्या. मला हं. म्हणे, "मी नवस बोलली होती तुझ्या बाळासाठी. मग आता 1.25 महिना झालाय, तर हं. आपण जाऊ." हां. म्हटलं, "ठीक आहे, काहीच हरकत नाही." तो दिवस होता गुरुपौर्णिमेचा. बापरे! बघा. गुरुपौर्णिमेचा दिवस होता. मग सगळे तिथं गुरुपद घेत होते. मला म्हणे, हां. "तुला घ्यायचं का?" हं, म्हटलं, "चालेल." असंही हं, मी कुणाला गुरु नाही केलेलं. हं. आयुष्यात गुरु असावा. बरोबर. हां. मग त्यांनी मला गुरुपद घ्यायला लावलं. त्यावेळेस माझ्याकडे पैसे पण असेल नसेल काही आयडिया नाहीये. हां. ठेवले असेल मी ₹1, ₹11 असं काही ठेवले असेल. गुरुपद हो, हो. घेतलं. हां. बस त्याच्यावर विषय संपला. हं. मग स्वामींचं आणि माझं नातं 2008 ची गोष्ट आहे ही ना. हो, हो. नाही, नाही, नाही. तर मग त्याच्यानंतर मला परत 2-1 वेळेस प्रेग्नन्सी राहिली. हं. 3 महिने राहिले, की माझं अबॉर्ट होऊन जायचं. गावी बाई जायचो आम्ही गं! आणि तिकडनं मी रिकामीच होऊन यायची. आई गं! असं त्याच्यानंतर 3 वेळेस झालं आणि परत मला आहे ना मग 2014 ला हां. परत प्रेग्नन्सी होती. बापरे! डॉक्टरांनी सांगितलं कंप्लीट 9 महिने बेड रेस्ट घ्या. बापरे! हो. 9 महिने बेड रेस्ट म्हणजे साधी गोष्ट आहे का? मी ताई तुम्हाला सांगू इतके कठीण दिवस काढले. हो ना. त्यात पण 2 महिने झाले माझे कंप्लीट आणि हं. मला परत ब्लीडिंग सुरू झाली. बापरे! काय प्रॉब्लेम होता बरं एवढा? काहीही कळालं नाही. बरं झाली, हं, तर मग मी माझा मुलगा, माझे मिस्टर त्यावेळेस हं, रेल्वेत होते ना, ते हं. ड्युटीवर होते. माझा मोठा मुलगा हं. आणि मी आम्ही दोघंच डॉक्टरांकडे गेलो. बाई गं! हां, आणि माझा तारक मंत्र त्यावेळेस चालू होता. माझ्या मुंबईवाल्या बहिणीने सांगितलं होतं, हं. की हा मंत्र म्हणत चल तू. हां, तारक मंत्रात ताकद आहे ताई. मी मूठ पॅक करायची ताई, हं. डॉक्टरांकडे जायची तोपर्यंत माझा तारक मंत्र चालू असायचा. हां, हां, हां. आणि दवाखान्यात गेल्यानंतर ते बोलायचे, "आम्ही सोनोग्राफी करू त्यावेळेस आम्हाला कळेल, हां, हां. बाळ व्यवस्थित आहे की नाही." अरे बापरे! हां. सोनोग्राफी केली. सोनोग्राफीच्या डॉक्टरांनी सांगितलं, "बेटा तुझं बाळ मस्त आहे" म्हणे. अरे वाह! हो, त्यावेळेस बघा मी ना तारक ताई मंत्र. त्यावेळेस मी आहे ना घोटी इगतपुरीला राहत होती अच्छा. हां, हां, आणि हां. ग्रामीण भाग होता तो. मग तिथून अजून प्रवास करून यायचं शहराच्या ठिकाणी? नाही, तिथल्या मग? तिथं करत होते मी. हो. तेव्हा घोटीमध्ये होतं तिथं सोनोग्राफी सेंटर. अच्छा, अच्छा. हां, हां. मग सोनोग्राफीचा रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, "ठीक आहे," म्हणे, "तुम्ही ना गोळ्या औषध देतो, तुम्ही बेड रेस्ट घ्या." हां. म्हटलं, "चालेल." मग आईला वगैरे बोलवलं, धुण्या भांड्याला बाई लावून दिली.
हा हा. आणि स्वयंपाक आई करायची. बापरे. हा. असं करत करत चौथा महिना आला. चौथ्या महिन्यात सेम कंडिशन. परत अरे अरे. हा. परत डॉक्टरांकडे गेले. परत माझी मूठ पॅक असायची. जोपर्यंत मला डॉक्टर सांगत नाही की बेटा तुझं बाळ व्यवस्थित आहे. ते डॉक्टर अशा सिच्युएशन मध्ये इतके समजावून सांगायचे, बेटा अरे तुझं बाळ व्यवस्थित आहे. बघा. चौथ्या महिन्यात पण सोनोग्राफी केली. हा. त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की तुझं बाळ व्यवस्थित आहे, त्यावेळेस मी मूठ सोडायची. आणि बघा. त्या वेळेचा पॅसेज असायचा 4 ते 5 तास. की मी बाप. डॉक्टरांकडे जाणार, सोनोग्राफीला नंबर लागणार, मग ते रिपोर्ट बघ. सांगणार. तोपर्यंत माझी मूठ आणि माझं तारक मंत्र चालू असायचं. बापरे. बघा. हो. मग असं ना चौथ्या महिन्यात पण त्यांनी सांगितलं, ठीक आहे तुम्ही बेड रेस्ट कंटिन्यू राहू द्या हा आणि आपण बघू म्हणे. हा. तर तुम्हाला सांगते ताई, आम्ही दवाखाना पण आणि देवधर्म पण मी खूप केलं मी स्वतः. बरोबर. हा 9 महिने माझ्या ना उशाला नारळ हा. आणि पायाला केळीचं कमळ असतं ना, ते हो. ठेवलेलं होतं. हो का. हा हो. सुकलं की बदलायचं, सुकलं की बदलायचं असं 9 महिने आम्ही केलं. हा हा. हा. ते कोणी आणि सांगितलं होतं? तेच आम्ही तुम्हाला बोलले ना मी नांदगाव साकोरीला जायचं, हा 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 हा. तिथे सांगितलं होतं. हा हा हा. आणि असेल म्हणे काही प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होईल. दवाखाना आणि आणि आम्ही स्वामींचं तारक मंत्र तोपर्यंत मला काही येत नव्हते. ना हम्म. मोबाईल होते, ना बरोबर YouTube वगैरे काहीच नव्हतं. बरोबर साधा बरोबर. फोन असायचा फक्त कॉन्टॅक्ट पुरता. खरंय खरंय असं खरंय. करत करत मग माझे 9 महिने झाले. त्या हा 9 महिन्याच्या कालावधीत ताई मी नुसती उभी सुद्धा राहिली ना, हा. तरी माझ्या अंगाचा थरकाप व्हायचा की लगेच काही होईल बाळाचं का? काही होतं की काय. मी आई ग. अक्षरशः हा एक दिवस खूप भूक लागली. आई नव्हती घरी, कुणीच नव्हतं. हा मी घसरत घसरत दरवाजापर्यंत आली हा. आणि शाळेची मुलं सुटतात ना 5 वाजेच्या हो हो दरम्यान, हो हो. त्या मुलांकडे वाकून इशारा केला की इकडे ये आणि ना माझ्या तिथं चहाची टपरी आहे. हा हा तिथं हा. त्यांना सांग का गीतेंच्या घरी चहा आणि काहीतरी नाश्ता पार्सल पाठवा. बाई ग. किती आई जपते हो बाळाला. बापरे ताई तुम्हाला काय सांगू, त्यांनी जेव्हा पार्सल आणलं आणि माझ्या दरवाजात ठेवलं, हा एखादं आपण वाटावर कुणाला जर काही खायला दिलं असेल ना, हा. तशी सिच्युएशन माझी त्या क्षणाला झाली होती. बाई ते ग. कागद फाडून मी ते वडापाव आणि चहा घेतला. तो बापरे. वडापाव खात असताना मला रडू यायचं. बाई पण ग. मी माझे ना 4 ते 5 अबॉर्शन झालेले. त्यामुळे पण तो धक्का बसलेला होता तुम्हाला. हो. ह्या वेळेस मी असं ठरवलं होतं की रडायचं नाही. हा हा. स्वामी आहे, तारक मंत्र आहे आणि आमच्या इष्टदैवताची पण साथ होतीच. बरोबर. ते तर असतंच आपलं कुलदैवत. हो आणि ताई त्यानंतर असं करत करत माझे 9 महिने झाले, डिलिव्हरी झाली. हा. मी नाशिकला आले. डिलिव्हरी नंतर आले. तोपर्यंत मी प्रवास केला नाही. कारण मला प्रवास केला की माझं बाळ दगवायचं. बरोबर असं बरोबर. व्हायचं. मग असं करत करत मग मुलगा झाला, 2 मुलं झाले. मग तो एक विसर पडल्यासारखंच झालं. हा 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 मी हा. स्वामी सेवेत तोपर्यंत पण आलेली नव्हती हां. फक्त मला तारक मंत्र माहिती होता तोपर्यंत. अच्छा अच्छा. हा हा हा. तो माझ्या बहिणीने मला आहे ना बघा. प्रिंट हा. आउट करून पाठवलेलं होतं. हो. मग नंतर 2015 ला माझा दुसरा मुलगा झाला. हा हा. मग आम्ही 2020 ते 21च्या दरम्यान नाशिकला फ्लॅट घेतला. अच्छा. हा हा. आणि स्वामींना मला सेवेत घ्यायचं असेल ताई, हा हा कदाचित आम्ही खूप फ्लॅट बघितले. पण येऊन जाऊन आम्ही ह्याच फ्लॅटपाशी येऊन थांबायचं, मन स्थिर व्हायचं. हा. नाही नाही म्हणत आम्हाला कळत होतं फ्लॅट महाग जातोय. हा. तरी पण आमचं मन इथंच व्हायचं जिथं स्वामींचं केंद्र आहे. पाथर्डी फाटा ओ. एरियामध्ये स्वामींचं केंद्र आहे आणि त्याच्याच स्वामींच्या उजव्या हाताला आमची बिल्डिंग येते. बाप रे. बघा ताई. बरं आलो, हा फ्लॅट घेतला, राहायला आलो दुसऱ्या कोरोना काळामध्ये. हा हा. पण तो मी केंद्राच्या शेजारून जाणं येणं व्हायचं. हा. पण माझं केंद्रात जाणं होत नव्हतं. पण बघा. जाता येता स्वामी, श्री स्वामी, श्री स्वामी गाडीवर जरी असले ना मी, हा तरी मान झुकती असायची माझी. हा मला इतकी हा. सवय झाली होती जाता येताना श्री स्वामी समर्थ. पण मग आता हम्म. देव कुठेतरी सेवेत घेण्यासाठी आपल्या वर्मावर घाव घालतो. बरोबर आहे. नाही का? हं. मग माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. अरे. इथून माझा स्वामी सेवेत येण्याचा हा. प्रवास सुरू झाला. हो. 2018 पासून त्यांच्या ना पोटात दुखायचं. ते बापरे. सारखे सांगायचे माझ्या पोटात दुखते, माझ्या पोटात दुखते. हं. असं म्हणून म्हणून आम्ही इतका दवाखाना केला, इतक्या ट्रीटमेंट केल्या ताई. हा हा. आमच्याकडे पैसे नसताना आम्ही उसने पैसे घेऊन जवळजवळ हम्म. 2 ते 3 लाखाला
झोपलो आम्ही, ते बापरे! पैसे एवढा खर्च करून वेस्ट मध्ये गेला. डॉक्टरांकडे गेलो, हं. रिपोर्ट नॉर्मल. अय्या! हो. बरं. काहीही आयडिया लागत नव्हती. मग म्हटलं काय दृष्ट लागल्यासारखं झालं मला, हां. माझ्या घराला बा असं. बरोबर. आणि भाटिया हॉस्पिटल आहे मुंबईला बघा. हां, माहिती आहे ना भाटी हॉस्पिटल. हो. तिथे त्यांच्या ट्रीटमेंटकडे गेलो. त्यांची ट्रीटमेंट घेतली. हां. त्यांनी सांगितलं म्हणे तुझ्या रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे म्हणे सुभाष, तू डोक्यातून काढून टाक. हां, हां, हां. तुझं दैव बलवत्तर असेल म्हणून तुला एखादा भोंदू डॉक्टर मिळाला नाही. नाही तर हे काय म्हणायचे, मला एकदा जर कळलं ना माझं का दुखतंय, मी लगेच ऑपरेशन करायला तयार आहे. हां, मी हां. रेल्वेत कामाला आहे, माझं ऑपरेशन लगेच होईल. बरोबर, मी बरोबर. समजून सांगायची, अहो सगळे डॉक्टर, आम्ही खूप डॉक्टर बदलले. हां, हां, हां. आणि पण ना रिपोर्ट त्या काहीच दरम्यान येत नव्हतं. रिपोर्टमध्ये काहीच येत नव्हतं. ताई डॉक्टर तर डॉक्टर, आम्ही हां. देव म्हणू नका, कुठलं मंदिर म्हणू सगळंच नका, कुठल्या बघितलं बाबाकडे, बाहेरचं, इकडचं, सगळं तिकडचं. कुणा बाहेर गेलो ना, हां, ते लोक सांगायचे यांना बाहेरचं आहे, कोणी हां. सांगायचं करणी केलेली आहे, कोणी अरे, सांगायचं खाऊ घातलेलं आहे. अरे! आणि पण मग काही विश्वास नाही ठेवू शकत आपण कोणावर. बरोबर, बरोबर. सांगायचे सगळे पण इलाज कुणाकडनं घेणार, माझा अगदी. कुणावर विश्वास नाही. आणि असं जुन्या कथांमध्ये आपण ऐकलेलं असतं, हं. करायला जातो काय आणि होतं वेगळंच काही. अगदी, अगदी. बरोबर आहे. मग मी बोलली, काय असेल ते देवाचं चालू दे मला. हां, मग हां. असं माझ्या शेजारच्या ताई होत्या, त्यांचं पार्लरचं दुकान आणि माझं शिवणकामाचं दुकान. हां, हां, हां. केंद्राच्या समोरच माझं दुकान होतं. कसलं शिवणकामाचं? हो, मी स्वतः शिवण क्लासेस घ्यायची आणि अरे, शिवणकाम करायची. अरे वाह! 2 वर्ष माझं दुकान मी स्वामींच्या केंद्राच्या शेजारून जा-ये करायची, पण केंद्रात जाणं होत नव्हतं. बरं. कारण स्वामींनी मला तोपर्यंत साथ घातलेली नव्हती की तू ये. हां. स्वामींना माहिती ही कधी ओळेल, हिला गरज पडेल त्यावेळेस ही माझी साय करेल. आणि ताई मला त्यावेळेस आहे ना, माझ्या कानात असा आवाज यायचा, हां, की तू अख्खं ब्रह्मांड फिर, हां. फिरून तुला माझ्यापाशी ये. नाही ते आपण सिरियल वगैरे बघतो हो, ना जसं, हो, हो, हो. तो तसं. आवाज माझ्या कानात यायचा. मग शेजारच्या ताई निमित्त झाल्या. या हां. बा तुम्ही, चला आपण, तुम्ही दादांना एवढं घेऊन जाताय, हं. मग आपण तुम्ही केंद्रात तरी चला म्हणे, त्यांना तीर्थ बरं. रक्षा वगैरे घेता येईल. हां, म्हटलं हां, बाई मला काही माहिती नाहीये, हां. पण तुम्ही म्हणताय तर मी येते. हां. पहिल्यांदा गेले तर ताई केंद्रात जाताना पायावर पाणी घेऊन जातं हे सुद्धा मला माहित नव्हतं. आई गं! त्यांनी हां, मला सांगितलं पायावर पाणी घ्यायचं, नमस्कार कसा घालायचा, हं. स्वामींना साद कशी घालायची, काही हां, आयडिया नव्हती. तिथून मग सुरुवात झाली. मग कळायला लागलं, हां. की तिथे मी बघायला लागले खूप बायका. त्यावेळेस तो सप्ताहाचा काळ चालू होता. अच्छा. हां, हां, हां. आणि ना मी त्या बसल्या म्हणून मी पण बसले. सकाळी बसले, दुपारच्या वेळेस ते स्वाहाकार असतो ना, हो, हो, हो. तो स्वाहाकाराला त्यांनी वाट्या आणून दिल्या आणि त्यात शिजलेला भात दिला होता. मला ओह! ही आयडिया नव्हती की हा भात आपण खायचा आहे, की त्याचा स्वाहाकार करताय हे पण माहिती नव्हतं ताई. आई गं! हां. आणि आज मला आहे ना, जे पण कोणी ओळखतं ना, हं. तर मी स्वामी सेवेत आहे किंवा मी स्वामींची सेवेकरी किंवा भक्त म्हणून ओळखते. माझी ओळख आता ही म्हणजे अशी झाली, बघा. की स्वामीमय झाली. हं. अशी मला बघून ओळखता इथे आजूबाजूला, की बघा. हा हे खूप स्वामींचं करता. मी सांगत नाही, त्या हं. बघता करता. आणि आज माझं असतं असं रोजचं पूजा अर्चा थोडी थोडी, जास्त हां. नाही. हां, हां. मग त्यांनी कळालं, त्यांनी सांगितलं, की हां. हे खाण्यासाठी नाहीये म्हणे. हे ना तुम्ही तिकडे स्वाहा म्हटले, की इथं तुम्ही ह्या दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचं, हां. स्वाहाकार म्हणायचं. हं. तो पहिला काळ झाला माझा हां. सप्ताचा. अच्छा. मी तोपर्यंत पारायण वगैरे मला माहित नव्हतं. स्वामी चरित्रचं पुस्तक माहित नव्हतं. बापरे! सगळ्यांकडे आहे, मग माझ्याकडे का नाही? माझ्याकडे पैशांचा पण प्रॉब्लेम नव्हता. लोक बरोबर. म्हणतात ना पैशांचा प्रॉब्लेम असल्यामुळे असं होतं. हो. माझा तोही प्रॉब्लेम नव्हता. मग हां. मी काय केलं, घ्यायची म्हणून घेतली पुस्तकं, हां, हां, हां. पण उचकून बघितले नाही. आई नंतर गं! ताई माझ्याकडे 11 बायका होत्या क्लासला. ओह! हां, हां, हां. 11 बायका. माझ्याकडे शिवणकाम पण भरपूर असायचं, की मी बाहेर 2-3 लेडीजला शिवणकाम द्यायची. बापरे! बघा. आणि नंतर काळ असा बदलला, की माझा मुलगा 10वीला होता. हां. हं. आणि त्याच दरम्यान माझे शिवणकाम पूर्णपणे बंद झालं. बायका कमी झाल्या. मी आई गं! दुकान खाली करून घेतलं. अरे बापरे! 5 आपोआप. ते 6 मशनी होत्या माझ्या. हां. मी दोन्ही तिन्ही मशनी विकून टाकल्या. फ्लॅटमध्ये वस्तू आणल्या. आई गं! मग म्हटलं का बाबा असं झालं? मग मी हां. तेवढं मुलगा 10वीला असल्यामुळे 1 वर्ष मी फ्री होते. त्याच्या बरोबर, शिक्षणासाठी मी वेळ दिला होता. मग बरं. तेवढ्या 1 वर्षाच्या काळामध्ये मी स्वामी सेवेत
रुजू झाली. अरे वा, हा 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 हा. हा. मग हळूहळू कळायला लागलं. मग मिस्टरांसाठी स्वामींना निवेदन ठेवायची. तोपर्यंत मला ताई हे पण माहित नव्हतं की नारळ, खडीसाखर आणि अगरबत्ती केंद्रात जाताना घेऊन जाता. हा. मला माहित नव्हतं. मग हे तर मला आता हे 1 वर्षामध्ये माहित झालं. मी कुणाला पण आता जर मला कोणी विचारलं मी पहिले सांगते, बाबा तुम्ही जाणार ना तर नारळ, खडीसाखर घेऊन जा आणि स्वामींना निवेदन ठेवा. बरोबर आहे, माझे बरोबर. जे लेट झालं ना तसं कुणाचं व्हायला नको. अगदी अगदी खरंय. ताई मग ह्या 2 वर्षात मी स्वामी सेवेमध्ये आली. मग माझं हळूहळू ते बंद झालं. मुलाचं शिक्षण झालं. मुलाला स्वतःच्या शिक्षणावर विश्वास नव्हता. परीक्षेवर नव्हता. मी अरे त्याला सांगायची. त्याच्या पप्पांची 90% ची अपेक्षा होती. हा त्यांनी 85 ची गॅरंटी घेतली होती. 85-86. हा. माझं चालू होतं स्वामींना गाराणं, स्वामी चांगलं झालं पाहिजे, चांगले टक्के मिळाले पाहिजे. मला विश्वास आहे. त्याची जेवढी अपेक्षा त्यापेक्षा तुम्ही 2% वाढवून द्याल. मी हा. मागतच नाही मला किती पाहिजे. तुम्ही जे द्याल ना ते मला ऍक्सेप्ट आहे. मंजूर आहे. हा हा. आणि ताई त्याचा 10वीचा रिझल्ट लागला. त्यांच्या शाळेच्या मॅडमची पैंज लागलेली होती. हा हा हुशार होता ना, चांगला होता टॉपर. हा. तर कोणी बोलायचं 80 पडेल, कोणी बोलायचं 86 पडेल. अच्छा. हा हा हा. आणि मी मागितलं नाही ताई, मी स्वामींना सांगितलं. हा. मला माहिती माझ्या अपेक्षापेक्षा तुम्ही 2% वाढवून द्याल ताई. आणि खरंच त्याला 92% पडले. काय म्हणता ताई? हो. आणि आमच्यामध्ये 92%? कुणालाच नव्हते. आम्ही तिघं-चौघं बहिणी होतो. आम्ही कोणी 10वीच्या पुढे गेलेलो नव्हतो. मला खूप टेन्शन यायचं माझा मुलगा जेव्हा 10वीला गेला. बापरे. आणि त्याचा पण स्वतःवर म्हणजे तो सांगायचा इतके होईल. हा हा. पण ज्यावेळेस रिझल्ट लागला 92% ताई म्हणजे तो काय शॉक झाला. ताई? त्याला आहे ना 92% म्हणजे शॉकिंग. हो. त्याला 92.60% भेटले होते. बापरे बापरे बापरे. आणि त्याने ना फक्त 60% ऐकले. पुढचे 92 ऐकलेच नव्हते. अगो बाई. तो मग? सुन्न झाला. बहिणीच्या मुलांनी पुण्यावरून कॉल करून सांगितलं होता. हा 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 हा. आणि आम्ही फक्त 60च ऐकलं. बापरे! तरी पण आम्ही त्यांनी रिपीट केलं. अरे 92.60 आहे म्हणे. हा हा हा. बापरे! मग आम्ही दोघं शॉक झालो. मी जोरात ओरडले आणि त्याचा रिझल्ट लागेपर्यंत माझं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ चालू होतं. आई आणि गं. ज्यावेळेस डिक्लेअर झालं ताई, तो पण शून्य झाला. मी तर डायरेक्ट रडायला लागून गेली. पियुष मी तुला बोलली होती, महाराज देतील, अपेक्षेपेक्षा 2% वाढून भेटतील. तुझ्या पप्पांची अपेक्षा 90 ची होती, स्वामींनी 92% दिली तुला. बघा बघा. काय हा ताई. कमाल. बापरे ताई, माझा मोठा मुलगा आहे ना थोडासा म्हणजे नाही का देवाचं करतो पण इतकं तो जास्त मानत नाही. हा मग हा. माझी अपेक्षा पूर्ण झाली. एक अपेक्षा झाली. मग स्वामी माझं थोडंसं मुलाचं शिक्षणाचा चांगला नंबर लागू द्या. स्वामी माझ्या मिस्टरांचं दुखणं कमी होऊ द्या. बरोबर. पण असं असतं ताई, कुणी कुणी अतिसेवा करतं, कुणी कुणी कमी करतं. ज्याच्या अगदी. त्याच्या श्रद्धेचा भाग असतो. पण मग बरोबर. मग मला ती असं वाटायचं मी करते ना, मग यांनी पण केलं पाहिजे. हा 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 हा. आणि ते तसं होत नव्हतं. मग माझी थोडी थोडी चिडचिड व्हायची. बरोबर. हा. आणि त्यात असं आहे मला 2 मुलं आहे. बरोबर. हा. छोटा खूप कमी वयात स्वामी सेवेकरी झालेला आहे. अरे वा. आणि मोठा मला बोलतो तुला वेड लागले. तुला वेड लागले, तू नुसती स्वामी स्वामी करते. हा हा हा. 2 अनुभव सांगून झाले हा ताई. त्याच्या जन्माचा, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या 10वीचा. आता तिसरा अनुभव असा हा हा. की मी कमेंटमध्येच टाकलेलं होतं बघा पूर्ण मागच्या वर्षी प्रगट दिनाचा स्वामीमय अनुभव. हो 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 हो. हा. प्रगट दिन होता 2024 चा. बरोबर. हा. आणि माझा छोटा मुलगा 10 वर्षाचा आहे. अच्छा. त्याने झोपेतून उठला आणि त्याला काय माहिती आयडिया नव्हती. हा. पण मग आज स्वामींचा प्रगट दिन हे मी 2-3 दिवस आधीपासूनच चाललं होतं माझी लगबग. हा. बापरे स्वामींचा प्रगट दिन आहे, बापरे स्वामींचा प्रगट दिन आहे. हा. तो छोटा उठला म्हणे आई आपल्या घरी आज स्वामींचा प्रगट दिन आहे आणि मी उपवास करणार आहे त्यांच्यासाठी आणि माझी इच्छा आहे की आपल्या घरी स्वामींची मूर्ती आली पाहिजे. मग तो 9च वर्षाचा असेल तेव्हा ताई तो. हो त्यावेळेस 9 वर्षाचा होता. तो तेव्हा 4थीला होता. आता तो बापरे. 5वीला आहे. कमाल आहे. तर तुम्हाला सांगते ताई, माझी ते म्हटलं माझी पण खूप इच्छा तोपर्यंत माझ्याकडे मूर्ती नव्हती हा, फक्त बघा. फोटो होता घरात. हा हा हा. आणि पण अरे माझी अशी इच्छा आहे की स्वामी आपल्याकडनं अक्कलकोट पासूनच आले पाहिजे. हा भांडे हा. आणल्यासारखे मला भांड्याच्या दुकानात जाऊन मूर्ती आणायची नाहीये. हा हा. आणि मग मी काय केलं, माझ्या मैत्रिणीशी बोलत असताना अचानक मला आठवलं की माझी
भाचेसून जी होणार होती मे मध्ये, ती अच्छा. एप्रिललाच गेलेली होती हां. अक्कलकोटला. मी अच्छा. तिचं स्टेटस बघितलेलं होतं. हां, हां, ते एक स्टेटस ताई माझी आणि माझ्या मुलाची इच्छापूर्तीचं कारण झालं. हां. मला लगेच आठवल्यावर मी तिला कॉल केला. काहीही कर, मला रिटर्न कॉल कर. तिथे आई गं! रेंजचा पण प्रॉब्लेम असतो ना ताई. बरोबर. हां. आम्ही दोघांनी पण उपवास धरलेला. बापरे! अक्षरशः 4 वाजेपर्यंत आमची मूर्ती फायनल झाली आणि 4:30 की 4:15 ला आम्ही फराळ केलं. तोपर्यंत बापरे! त्यांनी सुद्धा काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि जेव्हा त्याची इच्छा पूर्ण झाली, बापरे! आमची स्वामींची मूर्ती आई फिक्स झाली. गं! आता स्वामी येणार आहे, स्वामी येणार आहे अशी हुरहुर. हां. तेवढ्या कमी वयात ताई त्यांनी उपवास खरंच धरले. कमाल आहे ताई त्याची. एवढं छोटं म्हणजे मी तर आता एवढे अनुभव घेते एवढे वर्ष, हं. पण एवढा कमी वयातला सेवेकरी असा कट्टर हा आज आणि प्रथमच बघते ताई. आणि ताई हं, त्याचं आता जर म्हटलं ना, कालभैरव अष्टक स्वामींचं आरती सगळं जेवढं आपल्या केंद्रात होतं ना, हं. सगळं पाठ झालेले. इंग्लिश मीडियमचा मुलगा आहे, त्याला मराठी कमी येतं. पण जे बरं. आपण केंद्रात जाऊन ऐकतो आणि रोज बोलतो ते ना, पाठ त्याचं होऊन सगळं गेलं पाठ बघा. होऊन गेलेलं. अरे वाह! हां, किती तर कमाल आहे ताई. ती मूर्ती तुम्ही आमची प्रगट दिनाच्या दिवशी आली. बापरे, बापरे! किती सुंदर यानंतर बघा. ताई किती हो. योग्य वेळेला किती योग्य छान वेळेला दिवशी आले आली. स्वामी. आणि ताई मग माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडायची. त्यांचा एवढा देवावर आहे, हं. पण अति नाहीये माझ्यासारखा. हां, हां, हां. मोठा मुलगा आणि माझे मिस्टर दोघं एका स्वभावाचे असल्यामुळे हां, हां. मला म्हणायची, "तू वेडी झाली, तू वेडी झाली." सारखं हे करत बसती. हं, आणि ताई नंतर मग त्यांचा विश्वास नव्हता. मी असंच मंदिरात त्यांना एक वेळेस बळजबरी, अक्षरशः हात धरून बळजबरी हं. केंद्रात घेऊन गेली. हां. आणि ताई मी असंच बोलते स्वामींशी नाही का, "स्वामी, हो, हो. माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण ह्यांचा नाहीये का स्वामी, यांना प्रचिती द्या." हां, हां, हां. आणि त्यांना पाया पडायला वगैरे सांगितलं. पण ताई मी अशी प्रचिती नव्हती मागितली, की हं. त्यांच्या 2023 ची रक्षाबंधनची पौर्णिमा होते ताई. हां, हां, हां. ते रेल्वेत जॉबला असल्यामुळे ना ट्रॅकवर त्यांचं काम असतं. अय्या! हां, तर मला 2 वर्ष झाले होते, म्हणजे त्यावेळेस 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं हं. स्वामी सेवेत येऊन. तर स्वामी आपल्याला प्रचिती देता, अनुभव देता, पण हे अनुभव मला तुमच्या व्हिडिओमुळं कळायला लागले हां. हां, हां, येत हां. होते पण कळत नव्हते ताई. बरोबर. द पौर्णिमेच्या 2 दिवस आधीपासून आहे ना, मग माझी चुलत जाव आहे, तिचे मिस्टर वारल्यानंतर ते जे रडता ना गावाकडे, हो, हो, हो. ते शब्द माझ्या 2 दिवस कानात ऐकायला यायचे. ते अगं बाई! रडणं, ते गळे काढणं. हो, हो. मी म्हणायचे, "स्वामी हे काय?" मी कान दाबायची. एखादं गाणं ऐकल्यावर आपण कसं तोंडातून बोलायला बघतो, हो, हो, हो. मला असं व्हायचं, माझ्या तोंडातून यायचं, मी तोंड दाबायची ताई. स्वयंपाक बापरे! करताना मला हे समजायचं. म्हटलं, "स्वामी, हे हे रात्री काय असं होतंय? 10ला ड्युटीवर चालले. मी माझ्या केंद्राकडे लगेच तोंड केलं, की हं. स्वामी माझं सर्वस्व मी तुमच्या स्वाधीन करते. हां. त्यांचं रक्षण करा." मला बरोबर. कुठेतरी काहीतरी फील होत होतं ताई. हो, हो. तो तुमचा सिक्स्थ सेन्स तो जागा होत असेल. स्वामी हो. कुठेतरी तुम्हाला ते दाखवत असतील. हं. हो ताई, आणि यांच्या हाताखाली 25 एक माणसं असतात. त्या दिवशी 5 ते 6 माणसं होते रेल्वे ट्रॅकवर. आणि हां. मग त्यांनी काय केलं, तो ब्लॉक घ्यायचा असतो लीगली. हां, तो हां. ब्लॉक घेतलेला नव्हता. असं काही असेल त्यांचं. बरोबर. तर ते ट्रेनचं आहे ना, सांगण्यासाठी एक माणूस सांगितलेला होता. तो माणूस सांगायला विसरून गेला, की अरे! ट्रेन येणार आहे. अरे, 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 अरे! आणि यांनी ना लोखंडी जॅक असतो ना, तो लावलेला होता. तर तो बापरे! जॅक पॅक बसून गेलेला होता ट्रॅक उचलण्यासाठी. आई गो! आणि तिकडनं ट्रेन येणार. ट्रेन येते. मग काय झालं ताई, 5 लोकं होते, त्यांनी जॅक सोडून लांब पळाले. हां. आणि यांनी ते बघितलं. मग ह्यांना काय वाटलं, हे स्वतः धावले. अरे, खूप अरे! जॅक ओढत होते, खूप ओढत होते. हं. मग यांनी तेवढ्या वेळात हाच विचार केला, मी एकटा गेलो तर चालेल, पण ट्रेन पूर्ण भरलेली. बापरे! एक काळापर्यंत त्यांचा तोच प्रयत्न होता, की मी हं. गेलो तर चालेल, पण ट्रेन फुल भरलेली. आणि बापरे! ताई तुम्हाला सांगते, ज्यावेळेस ट्रेन जवळ आली, हं. यांच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या आल्या. आई गो! यांना काहीच कळालं नाही. हं. आणि तोपर्यंत त्या ट्रेनच्या ड्रायव्हरने एक लेव्हलपर्यंतच माणूस दिसतो ना ट्रेनच्या ड्रायव्हरला. हो, नंतर नाही दिसत. बरोबर आहे. नंतर दिसला नाही ना, त्यांनी तोपर्यंत भुसावळ स्टेशनला रिपोर्ट दिला, हं. की जो माणूस जॅक हलवत होता तो उडवला. आई गो! बापरे आणि बापरे! ताई त्यांच्यासोबत जे 5 माणसं होते त्यांना पण हे उडवल्यासारखेच दिसले. आई गो!
आणि ट्रेन ज्यानंतर पास झाली, हं. 1 किलोमीटर मध्ये जाऊन ट्रेन थांबली. ताई ट्रेन कुणासाठीच थांबत नाही. नाही थांबत. खरंय. 1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर ट्रेन थांबली. तो ड्रायव्हर खाली आला आणि ट्रेन पास झाल्यानंतर ट्रॅकच्या दुसऱ्या साईडला सगळ्यांना हे पडलेले दिसले. बाई गो! ताई तुम्हाला सांगते त्या क्षणाला यांना वाटलं देव आहे. ते बापरे! डायरेक्ट म्हणायला लागले, मला देवाने वाचवलं. माझ्या डोळ्यापुढे अंधार आला होता आणि मला एकदम आणि ताई ट्रॅकवर किती खडी असते हो. आणि ते लोखंडाचा जॅक आहे ना गुडघ्याच्या हाईट इतका असतो. त्याचे अक्षरशः खडीसारखे तुकडे झाले. बापरे! आणि हे ट्रॅक हे म्हणे मला एकदम आल्हाद असं टेकल्यासारखं झालं. मला काहीही कळालं नाही. बापरे, बापरे! आणि ताई त्यांनी मला कॉल नाही केला. मी स्वतःहून त्यांना कॉल करत होते. मला हो. कुठेतरी इकडे ना धडधड वाढत होती. हो, मी माहेरी हो. होते रक्षाबंधनला. तरी पण मला 2 दिवसापासून असं वाटायचं धडधड. हां. बघा ताई कमाल आहे. आणि मी फोन केला तर त्यांनी मला सांगितलं की तेवढ्या गडबडीमध्ये फोन ठेव म्हणे. मी मरता मरता वाचलोय. बापरे! असं काय बोलताय? मग मी सारखी फोन करायची. हां, मग त्यांनी उचलला नाही. मग मी त्यांच्या मित्राला कॉल लावला. हां, म्हटलं काय झालंय म्हटलं. त्यांना असं वाटलं यांना अजून काही माहिती नाहीये. हां, तोपर्यंत त्या व्यक्तीला पण हाच निरोप गेलेला होता हां. की सुभाष गीते नावाच्या व्यक्तीला उडवलेले. आई गो! बघा. तोच मेसेज त्या व्यक्तीच्या इथे गेलेला होता. मग मी बाप त्यांना कॉल केला. म्हटलं दादा माझ्या घरी जाता का? त्या हां, घोटीला तो मी हां. नाशिकला राहत होते आणि घोटीला रेल्वे क्वार्टर मध्ये ते राहत होते. हो. दिवसाची ड्युटी असली की. हां, हां, हां. ताई मग मी हं. त्यांना बोलले दादा माझे मिस्टर घरी आहे तुम्ही 10 मिनिटं त्यांच्यापर्यंत जाता का? हां, हां, म्हणे हां. काय? हां. म्हटलं हो माझे मिस्टर घरी आलेले तुम्ही 10 मिनिटं त्यांच्याकडे जाता का? ते खूप घाबरले म्हटलं आणि शॉकच त्यांना हेच बसलं असेल टेन्शन त्यांना. येते. हो हां, हेच टेन्शन येते की मला सस्पेंड करता की काय किंवा हं. मला खूप इन्क्वायरी होईल की काय. हां. मग मग ते म्हणे म्हणजे त्यांना मुकादम बोलता ना. बरोबर. मुकादम घरी आहे का म्हणे? आई म्हटलं गं! हो. मग ते अक्षरशः 3 टांगामध्ये माझ्या घरी पोहोचले आणि यांच्याशी बोलले. यांना थोडंसं नाही का रिकव्हर केलं. बरोबर. आधार दिला जरा आणि कोणी आधार दिला. बोलायला असलं की मग जरा बरं वाटतं त्यावेळेला. आधार दिला ताई. त्यानंतर ते 2 दिवस तिथंच थांबले हां, आणि तिसऱ्या दिवशी घरी आले 10च्या सुमारास सकाळी 10ला. हां. आणि घरी आल्यावर येताना ते कधीच काही असं घेऊन नाही येत शक्यतो ड्युटीवरून येताना. त्यांनी पेढ्याचा बॉक्स आणला ताई आणि बापरे! आणल्या माझ्याकडे दिला. म्हणे हा पेढ्याचा बॉक्स देवापुढे ठेव. मला देवाने वाचवलं. हा शब्द माझ्यासाठी बापरे! खूप महत्वाचा होता. खरंय, खरंय, आणि खरंय. म्हटलं मग असं करा ना 10:30ला आरती असते म्हटलं लगेच आपण जाऊ. हां. लगेच त्यांना अंघोळ वगैरे करायला लावली आणि आम्ही 10:30ला आरतीला गेलो. बापरे! ताई तुम्हाला सांगते अर्धा तास आरती चालते आपली एक. पूर्ण हं. नामस्मरण वगैरे सगळं अर्धा तास कंटिन्यू माझ्या डोळ्यातनं पाणी चालू होतं. बाई गं! मी बरोबर स्वामींना आहे. सांगितलं म्हटलं स्वामी मी फक्त तुम्हाला एक साथ घातली की माझं सर्वस्व मी तुमच्या स्वाधीन करते. बरोबर. त्यांचं रक्षण करा. आणि तुम्ही खरंच माझं ऐकलं. बरोबर आहे मग हो. माझा विश्वास जास्त दृढ पक्का झालं. झाला स्वामींच्या बाबतीत हं. बरोबर आहे, मग बरोबर मी आहे. खूप स्वामी स्वामी करायला लागली. हां, मग आता आता हे जून तारखेचा अनुभव आहे ताई एक आत्ताच्या जून महिन्याचा. हां. आम्ही 2 वर्षापासून आहे ना सेकंड मध्ये 4 व्हीलर बघत होतो. अच्छा. हां, हां. आणि यांनी एक आहे ना अशीच वॅगनर सिलेक्ट केली होती. हां, हां, हां. 2022-23 ची अशी काहीतरी होती. अच्छा. हां. आणि मी ड्युटीवर असतानाच यांनी त्याचा व्यवहार वगैरे झाला आणि हं. ₹11,000 टोकन पण देऊन दिलं. बापरे! हां. आणि मग गाडी बघायला जायचं, घ्यायला जायचं म्हणून आम्ही काय केलं, हं. आदल्या दिवशी जाऊन 5 फुटाचा गाडीला हार लागतो हे आम्हाला आयडिया नव्हती. त्या माणसाला गाडी दाखवल्यावर त्यांनी सांगितलं. अच्छा. मग हां. आम्ही 5 फुटाचा वॅगनर साठी घेतला हं. आणि घरी अजून 2 टू व्हीलर होत्या त्याच्यासाठी छोटे हार घेतले छोट्या आणि आरती. देवासाठी, स्वामींसाठी एक छोटा हार घेतला. हां. आणि ज्या दिवशी ताई डिलिव्हरी घ्यायला जायची ना गाडीची, हां, हां. माझी सिच्युएशन अशी झाली हं. तर मला कुठेतरी फील होत होतं. बापरे! माझा मोठा मुलगा आता हां, 12वीला आहे. मी हां. त्याला बोलायची, "पियुष मला असं वाटतंय आपण व्यवहारात फसू. काहीतरी गडबड आहे. मला स्वामी संकेत देत आहे, हं. की आपण व्यवहारात फसू. काहीतरी मिस्टेक होणार आहे." हां.
त्याचा मग विश्वास नव्हता. नवीन जनरेशन ना ताई. बरोबर बरोबर. मला म्हणायचा तू वेडी झाली, तू नुसती स्वामी स्वामी करते म्हणे, तू वेडी झाली म्हणे, तू बस गप. आई त्याने ताई माझं ऐकलं नाही, माझ्या छातीत चमका निघायला लागल्या. मी बापरे. सगळं आवरून बसलेली होती, छातीत चमका निघायला लागल्या. आई माझ्या गं. भावाला कॉल केला मी, तो पण म्हणजे गाडी चालवतो वगैरे, त्याला आयडिया आहे. तर त्याचा पण काय प्रॉब्लेम झाला, तो पण यायला तयार नव्हता. मग माझी अगं. खूप चिडचिड झाली. मिस्टरांना पण सुट्टी भेटत नव्हती. हा हा तो मुलगा पण माझा ऐकत नव्हता. मग काय केलं त्यांनी, 1.25 लाख होते, बँकेत डिपॉझिट करायला चाललो म्हणे मी. हा. बापरे, म्हटलं आता एवढं पैशांचा व्यवहार आहे, मुलाला एकटं कसं पाठवू. बरोबर. म्हणून मी निघाली मुलासोबत. हा, आणि ताई केंद्रापासून निघाली, माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. स्वामी कोणीच नाही माझ्या सोबतीला, तुम्ही या, हा, तुम्ही माझ्या सोबतीला चला. मला ह्या क्षणाला तुमची खूप गरज आहे. मला असं वाटतंय मी फसू शकते, तर माझा व्यवहार फसून नका देऊ स्वामी. हा. माझ्या पाठीशी कोणीच नाही, तुम्ही चला. वा. आणि ताई अक्षरशः मी ऍक्टिव्हा चालत असताना डोळे पुसायची आणि गाडी चालवायची. बाई ह्या बाई. कंडिशन मध्ये मी स्वामींना म्हटलं, मला माहित नाही, मी फसले नाही पाहिजे, असं माझी इच्छा आहे. बरोबर. आणि ताई बँकेमध्ये मी ना भाच्याला बसवलं. मुलाचा विश्वास नव्हता. त्याला म्हटलं मला एकदा डॉक्युमेंट्स बघू दे, गाडी बघू दे, मग आपण हे करू. तो बोलायचा बँकेचं टायमिंग निघून जाईल. म्हटलं असं आहे ना, आपण तिथे जाऊ, एकदा डॉक्युमेंट्स बघितले का फक्त हात पुढे करून चेक द्यायचा आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा, तरी पण मग तो ऐकत नव्हता. म्हणे ठीक आहे. भाच्याला बँकेत बसवलं आणि आम्ही औरंगाबाद नाक्याकडे गेलो. आणि माझा भाऊ ताई जो यायला नाही म्हणत होता ना, हा. तो तिथे येऊन पोहोचला. अरे वा. बघा. स्वामी साक्षात येत नाही, कुणाच्या तरी रूपात येतात. खरंय खरंय कारण खरंय. स्वामी साक्षात आले तर आपण बघू शकणार नाही. नाहीच बघू शकणार त्यांचं तेज आणि आणि माझा भाऊ आला ताई, त्याने गाडी बघितल्या बघितल्या सांगितली, ही गाडी काम केलेले आहे. हा, तर तिचं ऍक्सिडेंटल गाडी निघाली ती, आणि तिच्या आहे ना फ्रंट पार्टला ना हा. डॅमेज निघालेलं होतं, आणि त्यांनी काम करून घेतलेलं होतं. बघा कसं आहे. बापरे ताई, त्या क्षणाला त्या गाडीचा व्यवहार कॅन्सल झाला. माझा मुलगा खूप चिडला. अक्षरशः त्याने 80-90च्या स्पीडनी ऍक्टिव्हावर मला घरी आणलं. हा. ह्या स्पीडने, कारण का बापरे. गाडी कॅन्सल झालीये, तुमची गाडी घेणं होणार नाही, तुम्ही काही गाडी घेऊ शकत नाही. मी त्याला नेहमी सांगायचे, अरे कदाचित आहे ना स्वामींनी माझ्यासाठी नवी गाडी ठेवली असेल. अगदी बरोबर आहे. जोपर्यंत गाडी बुक नव्हती झाली तोपर्यंत, पण त्याच्या आधी आम्ही 1 वर्षापासून बघत होतो. मी त्याला तेच सांगायचे, अरे स्वामी म्हणत असेल अजून थोडी पुढे चल, तुझ्यासाठी चांगलं वाढून ठेवलेलं आहे. हा. तो बोलायचा नवी गाडी, तुम्ही नव्या गाडीचे एक चाक आणि एक दरवाजा घेऊन दाखवा म्हणे. बघा, हे हे चुकीचं आहे त्याचं असं बोलणं आणि हो, पण वागणं. अहो ताई, ते एक विचारश्रेणी पण असते ना. जोपर्यंत तो बोलायचा ना, मग मला जोपर्यंत काही अनुभव येणार नाही, मी मानणार नाही म्हणे स्वामींना. हा बरोबर. नाही, मग तो आणि ना मानत नव्हता. हे हल्लीच्या मुलांचे विचारच थोडेसे हे असतात, मग ते अनुभवाने शहाणे होतात. हो, आणि झाला ताई तो. मग ताई आम्ही घरी आलो. मग आणि आम्ही जुन्या गाडीच्या शोरूम मध्ये, माझ्या मिस्टरांची घोटीवरून नाशिकला 30 किलोमीटरचं अंतर आहे. सकाळी पेट्रोल टाकलेलं असताना त्यांची गाडी बंद पडली. अगो बाई. हा. गाडी बंद पडली. एक कुणीतरी अज्ञान व्यक्ती आला, त्याने थोडं पेट्रोल दिलं, गाडीला धक्का दिला. अरे बापरे. गाडी पाथर्डी फाट्याच्या शोरूम पाशी, नवीन शोरूम पाशी येऊन परत बंद पडली. अगो बाई. मग माझ्या भावाने काय सांगितलं, असा असा प्रॉब्लेम आला, तुम्ही काही येऊ नका. हा 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 मग तेवढ्या वेळ थांबण्याच्या ऐवजी माझे मिस्टर तिथं समोर शोरूम होतं तिथे गेले. हा हा. त्यांचं फिक्स होतं वॅगनआर घ्यायची. अच्छा. आणि ते घरी आले आणि माझा मुलगा घरात घुसला, चावी जोरात फेकून दिली. हो. ती गाडी वय कॅन्सल लहान झाली. आहे ना. हो, गाडी कॅन्सल झाली. आणि त्यांनी चावी फेकली आणि रिटर्न त्याचे पप्पा आले, चला म्हणे आता आपल्याला नवीच गाडी घ्यायची. आई ताई, आमचं इतकं अक्षरशः दिवसभराचं इतकं स्ट्रगल झालेलं होतं ना, सगळ्यांचे डोके दुखत होते. तरी पण विश्वास येत नव्हता की हे नवी गाडी घेताय असं. ठीक आहे, गेलो ताई, गाडी बुक झाली. आणि जाता जाता मी सहज बोलले, बापरे पियुष, आता एवढ्या मोठ्या हाराचं काय करायचं. ताई त्याच्या तोंडून अशी वाचा निघाली की आता तो महाराजांच्या फोटोला घाल म्हणे हार. बघा काय ताई कमाल. तुम्हाला सांगते, जेव्हा तो फोटोला हार घेऊन गेले, अॅक्युरेट 5 फुटी हार लागतो महाराजांच्या फोटोला. बापरे. बघा. आणि ताई त्यावेळेस मला कळालं की महाराजांच्या फोटोला 5 फुटी हार लागतोय. मग आता दत्त जयंतीच्या काळामध्ये ताई मी पारायण करायचं असे मी विचार करायची. हा हा 3 वर्ष माझ्या घरात गुरुचरित्र आणून ठेवलेलं होतं मी माझ्या वहिनीचं. हा 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 मी इथे राहायला आल्यानंतर मी म्हणायची माझी इच्छा आहे खूप, मी गुरुचरित्र करावं. मग तिच्याकडे आहे तर घेऊन आले. हा.
5 वर्ष मला राहायला येऊन झाले. 3 वर्ष माझ्या घरात गुरुचरित्र होतं ताई. हं. माझं गुरुचरित्र कधी झालं नाही. विचार हं. केला की माझ्या धडधड वाढायला लागायची. आई गं. आणि सेम तुम्हाला कॉल करताना पण तसंच व्हायचं. मी 1-2 वेळेस लावला की रिंग कट करून टाकायची. हृदयात धडधड वाढायची. मी बापरे! कसं बोलू असं व्हायचं. ते स्वामीच आणि ताई बोलवून घेतात ताई आपल्याकडनं हो, हे अनुभव हो. वगैरे सगळं. बापरे आपण ताई! नसतं ते बोलायला. आणि आता मुलाची 10वी झाल्यानंतर मी 1 वर्ष 2 वर्ष घरी होते. म्हटलं स्वामी मला फ्लॅटमध्ये करमत नाही. हं. प्रत्येक जण इन्कम सोर्स साठी काम करतं. मला माझी शरीर स्वास्थ्यासाठी काम करायचंय. मला आहे ना ताई हं. ऍसिडिटीचा खूप त्रास आहे. हां, 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 हां. नंतर हायपर ऍसिडिटी सुरू झाली. मग डॉक्टर बोलले ह्याच्यापेक्षा जास्त झाली हं. तर अल्सर होऊ शकतो. बरोबर आहे. हो. मग मी ताई मागच्या वर्षी स्वामींना साद घातली. म्हटलं महाराज हं. मला काम जे आलंय ते हं. माझं फिक्स झालं पाहिजे आणि मी सांगते तुम्हाला मला हे 3 मॉल पाहिजे. हं. तुम्ही नका सांगू मला. मी सांगते तुम्हाला मला हे 3 मॉल पाहिजे. आणि मागच्या वर्षी मी पहिल्यांदा हं. गुरुचरित्राच्या पारायणाला बसली ताई. हं. फक्त कामासाठी हां. आई गं! हं. आणि दत्त जयंती झाली. हं. दत्त जयंती करून आम्ही घरी आलो. हं. तर ते पारायण आपण सगळं शेवटचा अध्याय वाचल्यावर ठेवतो बघा. हो, 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 हो. मग मी असं पॅक करत होती आणि पाया पडली. म्हटलं माझी खूप इच्छा आहे. मी 40 वर्षाची होत आलीये. मी नाशिकमध्येच लहानाची मोठी झाली पण मी अजून दिंडोरी बघितलेली नाहीये. हां, 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 हां. काय माहिती महाराज कधी दाखवता. असं हं. मी हं. 10:30च्या आरतीच्या आधी बोलले. हं. दत्त जन्म झाला आणि आम्ही घरी आलो. घरी आलो ताई मला लगेच कॉल आला त्याच दिवशी. हां. ज्या अरे कामासाठी मी पारायण बोलली होती तोच दिवस मला आला अरे! आणि त्यांनी मला ओझरला बोलवलं. मी बापरे! मुलाकडे बघितलं. ओझर मी बघितलेलं नाहीये ताई. हं. मुलाला म्हटलं चलतो का रे माझ्यासोबत? हां, हां. तो म्हणे ठीक आहे. मग आम्ही हं. निघालो. ओझर इथं असेल. मी हं. त्याला पेट्रोल पण जास्त टाकायला लावलं. म्हणे आहे. म्हटलं अरे असू दे जास्त गाडीत. बरोबर आहे. ताई देऊळ बंद पिक्चर त्या दिवशी आमच्या सोबत घडला. आई गं! याचा विश्वास नव्हता ना मुलाचा. हां, हां. तर ताई आम्ही ओझरला गेलो. हं. तिथे गेल्यानंतर त्या फॅक्टरीत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आता फॅक्टरीचे साहेब हं. ढकांब्याच्या फॅक्टरीत गेलेले. आता अरे! हे ढकांब कुठे हे पण मला माहित नाही ताई. मी परत मुलाकडे बघितलं. म्हणे ठीक आहे. आम्ही गुगल मॅप वगैरे थोडासा अंदाज लावून हो. विचारत गेलो. हं. असं सेम अशी कंडिशन जिथं आसपास कोणीच नाही ना एका कॉर्नरला एक माणूस होता. अरे त्याला बापरे! विचारलं जिथं गुगल मॅप चाललं नाही तिथं त्याला विचारलं ढकांब्याला जायचा रस्ता कुठला आहे? हं. त्याने आम्हाला उत्तर काहीच नाही दिलं. फक्त हाताने दर्शवलं. या दिशेने जा. अगो बाई! बघा. माझा विश्वास होता माझ्या मुलाचा बसायचा बाकी होता ना. हां. त्या दिवशी त्याला तर प्रचिती आली. ताई नंतर आम्ही ते ढकांब्याची कंपनी शोधून काढली. डिवाइन नावाची कंपनी होती. हं, हं. रेडी टू ईट मध्ये तिथं माझी इंटरव्ह्यू होणार होती. मी अच्छा. अशी तर गेली नसती. मग मी बरं. जॉबसाठी जाणार म्हणून मला तो कॉल आला. माझं इंटरव्ह्यू झाली. पण मी त्यांना विचारलं आम्हाला इकडची आयडिया नाही. आम्ही कुठं आलेलो आता हे? हां. तर ते बोलले तुम्ही दिंडोरी रस्त्याला आले. अगो हं? बाई! दिंडोरी रस्ता? हो म्हणे. म्हटलं मग अहो इथं ते स्वामींचं केंद्र आहे म्हणता मोठं. ते कुठे आहे? ते म्हणे इथं 3-4 किलोमीटर अंतरावर. मी परत मुलाकडे मान वळवली. हं. त्याने 2 मिनिटं विचार केला. मी त्याला थोडीसं आपण मानेनेच रिक्वेस्ट करतो ना, हां. तशी केली. हं. आणि ठीक आहे. आता तो त्या सरांसमोर काहीच बोलू शकत नव्हता. मग फक्त त्यांनी पण ठीक आहे म्हणून नाईलाजाने गाडी घेतली केंद्राच्या दिशेने. हं. पण ती उत्सुकता होती ना ताई. दिंडोरीला मी बघायचं. दिंडोरी हां. बघणार आहे. मला दिंडोरीला जायचं. स्वामींना मी सकाळी बोलले आणि संध्याकाळी माझी इच्छा पूर्ण होती. बापरे! आणि दत्त जयंती होती ताई. खूप घाईघाईत आम्ही चाललेलो होतो. तर रस्त्यात हं. परत एक केंद्र दिसलं. हं. त्याच्यावर नाव होतं दिंडोरी प्रणीत. मग हं. मला काय वाटलं ते मेन दिंडोरी केंद्र नाहीये. हं. पण मग मुलाला म्हटलं चल रे आपण दर्शन करू. तो बोलला नाही आई हे जाऊ दे म्हणे जे मेन ठिकाणी आहे ना तिथे जाऊ म्हणे आपण. हं. पण मी त्याला काय सांगितलं बाळा असं नाही करायचं कधीच. हां, रस्त्यात समोर मेन आहे तर ठिकाणावर जाऊ दे. जायचंय ना, मेन हं. ठिकाणावर जाण्यासाठी जे बी येईल तिथं तू दर्शन करून पुढे जा. 2 अगदी बरोबर. मिनिटासाठी आपण वळू म्हटलं. हं. मग त्यांनी पण ऐकलं हं. आणि आम्ही घाई पायावर पाणी वगैरे घेतलं आणि घाईघाईत आपल्याला पुढे दिंडोरीला जायचंय, आपल्याला पुढे दिंडोरीला जायचंय ह्या आई दृष्टीने हां गं! ताई. हां, हां. आणि आम्ही मध्ये एंट्री केली. आम्हाला गुरुमाऊली दिसले. अरे! त्याला दिसले ना पहिले तर त्याने मला दाखवलं. आई ते बघ ते कोण आहे म्हणे.
तर हं, म्हटलं अरे पियुष हे गुरुमाऊली म्हटलं हं, यांना बघण्यासाठी खूप लोकांची पुण्य लागतं त्यावेळेस ते दिसतात. हं. आणि आमचा पहिलाच टाइम होता दिंडोरीला जायचा. आणि बघा त्यांनी आणि डायरेक्ट दर्शन दिलं. दर्शन दिलं आणि ते चालले होते जाताना आम्हाला दिसले. आम्ही घाईघाई दर्शनासाठी गेलो. का हं. आता आम्हाला कुठे दिंडोरी केंद्रात जायचंय. मग हं, दर्शन घेतलं त्यावेळेस ना माझी त्या फोटोकडे मंदिराकडे ही दृष्टिकोन नव्हता की हे दिंडोरीचं केंद्र आहे. मग मी हं, खूप घाईघाईमध्ये घेतलं हं. आणि बाहेर पडलो आणि तिथल्या लोकांना विचारलं की इथे दिंडोरी केंद्र अजून किती लांब आहे. तर ते बोलले हेच दिंडोरी केंद्र आहे. बापरे! म्हटलं बघा. नाही नाही अहो नाही दादा आम्हाला ते मेन दिंडोरी केंद्र पाहिजे. हं. अहो ताई हेच दिंडोरी केंद्र. म्हटलं नाही मग बाहेर असं का लिहिलंय की दिंडोरी प्रणीत. हं, म्हणजे मग हे मेन दिंडोरीचं नसेल. हं, नाही म्हणे सुरुवातच ही दिंडोरीपासून झालेली म्हणून दिंडोरी प्रणीत नाव प्रत्येकाला असतं. हं. ताई मी 10 मिनिटं सुन्न झाली. मुलाला म्हटलं थांब मला परत नीट पाया पडायचंय. हं. आणि मग आम्ही परत शांततेत पाया पडलो. अरे मग वाह! त्यावेळेस मी महाराजांच्या फोटोकडे बघितलं, मूर्तीकडे बघितलं. म्हटलं महाराज तुम्ही इतकं 10 मिनिट म्हणजे मी सकाळी बोलेन तुम्ही माझा शब्द झेलला. लगेच जे मला 10-20 वर्षात जमलं नाही ते तुम्ही एका दिवसात केलं की मला दिंडोरी दाखवली. बघा ना, कमाल आहे ना ताई. माझं तिथं गेल्यानंतर पण ताई आपोआप डोळ्यातून अश्रू निघायला लागले. आणि नाही. ते 6चा टायमिंग होता. मग ते हां, गर्दीमध्ये इकडे तिकडे सरकवताना माझा मुलगा आरतीला थांबला नसता. हां. आमच्या बरोबर. दोघांची ताटातूट झाली. मी केंद्राच्या आतमध्ये राहिली, तो बाहेर आला. अरे, मग आता अरे! ते आरती होऊन गेली. आरती करता करता 6:30 झाले. हो. 6:30 ला आम्ही तिथून निघालो ताई. पहिला असा प्रवास होता की आम्ही दोघांनी एकट्याने रात्रीचा केलेला होता. बापरे! तिथून स्वामींचं नामस्मरण चाललं होतं. स्वामी मी माझ्या मिस्टरांना फक्त सांगितलं आम्ही जाऊन येणार आहे. रात्र खूप झाली स्वामी. खूप अंतर आहे ताई. पाथर्डी हं, फाटा आणि दिंडोरी. हं. 6:30 नंतर निघाल्यानंतर आम्ही इतकं स्वामींचं नाम घेत घेत मी परत आणि संध्याकाळी शांतम रस्ता असेल सगळा. हो, हो ताई. 8 वाजता आम्ही परत प्रशांत नगर केंद्रामध्ये आलो. आणि बापरे! परत स्वामींना मनापासून म्हटलं स्वामी तुम्ही माझा शब्द झेलला. मी सकाळी बोलली तुम्ही संध्याकाळी खरा केला. म्हटलं कोटी कोटी प्रणाम तुम्हाला. खरंय. आणि ताई त्यानंतर 1 वर्षामध्ये मग मी जास्त सेवेमध्ये आली. पावलोपावली स्वामी, स्वामी, स्वामी माझं चालूच असायचं. हं, स्वामी चला जेवायला, स्वामी तुम्हाला हे आवडेल का हो? स्वामी तुम्हाला ते आवडेल का हो? मग हं, 1 वर्षाच्या आत्ताच्या दत्त जयंतीमध्ये मुलाला म्हटलं हं. की त्यावेळेस आपण नाईलाजाने राहिलेला तर हार मग स्वामींसाठी तशीच आहे दिलेला आता म्हणजे व्यवस्थित आणलेला हां, हार हां, क्लिअर हां. आहे स्वामींचं स्वामींसाठी त्याच्यावर दिला होता. ह्या आशीर्वाद दत्त आहे. जयंतीच्या वेळेस हां. आपण स्वामींना एवढंच म्हणणं आहे तुझं स्वामींसाठी व्यवस्थित स्पेशल 5 सगळं कोटी स्वामींसाठी हार घेतलं. आणू. होईल होईल हां, सगळं हां. चालेल ताई. हो. आणि ताई त्याच्या तुम्हाला परत नाही सांगते तो फक्त हार आम्ही स्वामींनी सिलेक्ट केला. दिल सोडवलं मला नेमकं माझ्या माझं बाबतीत तर 4च मला दिवस स्वामी पारायण झालं. आणि म्हणजे 3 स्वामी दिवस आणि नंतर गणपती माझं बाप्पा मरणाच्या दारातून मला असं लांबचं घोरलेलं सुतक आहे. वगैरे होय ना? पडलं किती आणि छान. मी हो 4 तो दिवस पण ताई अनुभव गोळ्या नंतर खाऊन शेअर पारायण करा करत तुमचा. होते. हो बाई चालेल गं बाई! चालेल ही चालेल. माझी नक्की शेअर इच्छा करा. आहे. हो स्वामी ठीक आहे. तुम्ही खूप छान मला वाटलं दिलंय. तुमच्याशी बोलून फक्त माझ्या मिस्टरांना अनएक्सपेक्टेडली बरं तुमचा वाटावं फोन आला ह्यासाठी मी म्हणजे पारायण जस्ट मी करते असे ह्या अनुभव वेळेसचं. ऐकत होते हां. तर म्हटलं स्वामी ताईंचा त्यांचं फोन तर सेव्ह थोडं नंबर काही सेव्ह दुखणं करून ठेव असेल ते तुम्ही अजून म्हणून मग ना घालवून ते द्या. नंबर डायल 4 करायचं दिवस म्हणजे ताई मी लगेच डायल गोळ्या करून खाल्ल्या. ठेवलं सेव्ह अय्या! करायला हं. पण सोपं जाईल 5, म्हणून 5, मी 5 फक्त 6, जस्ट 7 डायल असे केलं 3च होतं दिवस राहिले होते. बघा अनएक्सपेक्टेडली ना, आणि लगेच तुमचा तेवढंच फोन मोठं आला गावाकडनं झालं. म्हटलं सकाळी कॉल परती आला. वेळ आहे मला मग वेळ मी ते पण गोळ्या होता खाणं घरातलं बंद आणि हां. केलं. व्यवस्थित मला गोळ्या हां. खाणं खूप बंद शेअर केलं. मग करता ना. लगेच मला हां 3 हां. दिवस माझे आणि खूप लागलेच छान नाही. वाटलं मला हां. तुमच्याशी बोलून. मग माझा श्री हार स्वामी राहून समर्थ गेला ना. ताई हां. हो श्री बरोबर. हो. स्वामी समर्थ ताई. मग मग तुझं राहिलंच. मग मी अशी नाराज झाले. स्वामी का हो असं केलं? शेवटचे 3 दिवस राहिले असते. मला त्रास झाला असता तरी मी केलं असतं. हं. पण स्वामींना त्रास होऊन नव्हता द्यायचा. कारण मागच्या पण दत्त जयंतीला मी 7 दिवस गोळ्या खाल्ल्या. मला त्रास हां. झाला. आणि सेम ह्या दत्त जयंतीला तेच होणार होतं. ओह! बघा. ताई मला वाटायचं असं का होतंय बघ प्रत्येक गोष्टी मागे स्वामींचं नियोजन असतं. अगदी. माझ्या जागेवर जी लेडीज हं. पारायणाला बसली हां. ती ताई 4-5 महिन्याची प्रेग्नंट असेल. हां, हां, हां. म्हणजे पारायणासाठी गुरुचरित्र त्या बाळाने पोटातच बघा, स्वामी सेवेकरी झाला. बघा. आणि मी शेजारच्या ताईनं सांगितलं मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन या बरं का. जी पण कोणी लेडीज माझं वाचत असेल ना, हां, मला तिला मनापासून धन्यवाद द्यायचे. हां, हां. ताई त्या ताईंनी मला नंबर पाठवला. हां, मी कॉल करेन म्हणेपर्यंत त्यांनी तिकडनं सगळी त्यांची हिस्ट्री डिलीट केली. हां, हां. माझ्याकडनं पण डिलीट झाली. आई गं! त्या लेडीजचा आम्हाला नंबर आजही नाही भेटला. मी तरी सांगते तुम्हाला कुणाला जरी त्या ओळखू आल्या
तर हा. मला कॉल करा, मला त्यांना धन्यवाद करायचा आहे. ह्या माध्यमातून नक्की त्यांच्यापर्यंत मेसेज जाईल ते. नक्कीच नक्कीच ताई, मी तर खरंच सांगते, मला ती वेळ लेडीज भेटली पाहिजे. नक्की ते भेटायला येतील आणि तुम्हाला. ताई मग 2-3 दिवसानंतर आम्ही काय केलं, आता दत्त जयंती झाली, खूप फुलहार होते स्वामींपाशी. मग आता मी मुलाला घेऊन परत पंचवटीला हार बनवायला टाकला. दुसऱ्या दिवशी आम्ही घ्यायला गेलो आणि नेमकं 10च्या दरम्यान गेलो, तर आरतीची तयारी चालू होती. मग ते दादा काय बोलले, आता वर चढता येणार नाही, तुम्ही ठेवून जा, आम्ही घालून घेऊ. मी म्हंटल आठवणीने घालाल ना, मला बघायचंय हा. तर ताई तुम्हाला सांगते, संध्याकाळी ते घालायला विसरून गेले हार. अरे अरे बघा. आणि मग आता दुसऱ्या दिवशी पण माझी खूप इच्छा होती, मी कुणी जाणार असेल ना, तर मला प्लीज एक फोटो काढून आणा, मला बघायचंय महाराजांना हार हा, कसा हा, हा. बसलाय, आवडलाय का. हम्म. तर ताई ते कोणीच म्हणजे विसरले ज्याच्या परी ते. हो हो हो. आणि मग मी त्या दादाला, जो एक मुलगा आहे प्रसाद दादा म्हणून, त्याला कॉल केला. म्हंटल दादा, माझा हार घातला का रे महाराजांना. हा, तो म्हणे ताई, त्या हाराची पण एक अनुभव असा आहे म्हणे, आम्ही शक्यतो हार सुकल्यावर चढवत नाही. हा, हा. हा, पण तुमची खूप आतुरतेने इच्छा असेल म्हणे, तो हार आम्ही बघितला तर जसल्या तसा ताजाने ताजा होता म्हणे, कधी असं होत नाही. पण तुमची इच्छाशक्ती खूप असेल की महाराजांनाच घालायचा, तो हार आम्ही महाराजांना घातलाय म्हणे, तुमची इच्छा पूर्ण झाली, नका म्हणजे असं टेन्शन नका घेऊ, असं तो सांगत होता. तरी पण मी ना ड्युटीवरून लंच ब्रेक मध्ये आली 1 वाजेच्या दरम्यान. तोपर्यंत आहे ना, आतलं गेट बंद झालं होतं आणि बाहेरचं उघडं होतं. त्या आधी बाहेरच पडत होत्या. आजींना म्हटलं 2च मिनिटं जाऊ का, म्हटली मी मधी. म्हणून गेली, गेट मधून बघितलं, म्हटलं महाराज, आवडला का हो तुम्हाला हार. आपलं असं बोलतो ना आपण. आणि आणि थोडं जाळीतून जरी बघायला मिळालं ना, तरी माझ्या मनाची समाधानी झाली. बघा, कुणाकडनं फोटो नाही आला, आणि हार उतरायच्या आत मला तिथे पोहोचली. एक गेट बंद झाला होता, पण एक उघडा होता. हा. इतके अनुभव येतात ताई पावलोपावली. म्हणजे तुम्हाला दर्शन झालं ते. हो, दर्शन झालं आणि हार चढवल्याचं मला डोळ्यांनी दिसलं. आणि मग तुम्ही तो फोटो वगैरे काढला का? नाही ताई, गेट बंद होता ना, मग मी काही फोटो काढला नाही. बरोबर बरोबर. पण ताई, महाराज इतका आपला ऐकता. मी प्रत्येक बायका बघायची दुकानात बसून ना, की त्या नैवेद्याचं ताट घेऊन चालले आहे, पायात चप्पल नाही. मग अशी मी एक दिवस बसली, ती सकाळी 10:30ची आरती झाली आणि त्या बाईकडे मी बघत होती, ही बाई किती भाग्यवान ना, हिला स्वामींसाठी, महाराजांसाठी नैवेद्य घेऊन जाता येतोय. हो. आणि मी पायाचाही हात जोडून कपाळापाशी हात होते, स्वामी, माझी पण खूप इच्छा आहे हो, की मी पण तुम्हाला असं नैवेद्य घेऊन यावं. आणि ताई, कपाळाचा हात छातीला येईपर्यंत शेजारची बाई बोलली, संध्याकाळचं नैवेद्य कॅन्सल आहे. अहो. बापरे ताई, माझे जे जोडलेले हात ते मोकळे सुद्धा झालेले नव्हते. मी त्यांना लगेच म्हटले, अहो मी आणू का संध्याकाळचा नैवेद्य, माझी खूप इच्छा आहे. तर त्या बोलल्या, नाही असं नसतं म्हणे, ते ठरलेलं असतं आणि तो प्रसाद म्हणून आहे ना, तर तो बघतो म्हणे या नैवेद्याचं, पूर्ण वर्षभराचे दिलेले असतात. म्हटलं मग करा ना. त्यांनी 2 ठिकाणी कॉल केले, मग त्यांनी तिकडनं सांगितलं, दिला तर चालेल. अरे बापरे बघा ताई, किती तुम्हाला सांगते भाग्यवान आहे मी, ताई. 10:30ची आरती झाली, 11ला घरी आली, कसलीही तयारी नव्हती. हा. आणि मग तेव्हा तो मे महिना होता, आंबारसाचा सीझन होता. हो मी हो हो. संध्याकाळपर्यंत रस, पुरी, भजी, ते जेवढं माझ्या सामर्थ्याने करता येईल तेवढं केलं आणि गेली मी केंद्रामध्ये. तर अरे त्या दिवशी बापरे. ताई, मला पहाटे असं स्वप्न पडलं होतं, माझी अक्कलकोटला जाण्याची इच्छा खूप दिवसापासून, मी अजून बघितलेलं नाहीये अक्कलकोट. हा. लोक बोलतो ना, पैसा लागतो, वेळ लागतो, बरोबर. पण ताई स्वामींचा इच्छा लागते. इच्छा लागते, माझ्याकडे हे वेळेची बरोबर कमी बोललात. नव्हती, माझ्याकडे पैशांची पण कमी नव्हती. आणि माझे मिस्टर पण बोलले होते, स्वामींना म्हणा गाडी होऊ द्या, मी दर्शनाला घेऊन येईल. आई ग. त्यांना बोललं, स्वामींनी तुमची गाडी घेऊन 6 महिने होत आले ताई. जूनला गाडी घेतल्या गेली, आता डिसेंबर चालू आहे, अजून आमचं जाणं होत नाहीये. मी प्रत्येक वेळेस महाराजांना सांगते, महाराज बोलवा ना आम्हाला अक्कलकोटला, पण काहीतरी वेळ बाकी असेल म्हणून हो. महाराज बोलवत नसेल. तर अगदी. ताई, हा. मी नैवेद्य घेऊन गेले, तर त्या दिवशी पहाटेचं मला असं स्वप्न दिसलं, मी झोपेमध्ये ती जाळी उघडल्यानंतर मला ते स्वप्न आठवलं ना ताई. हा. पहाटेचं स्वप्न, मी ज्यावेळेस ती जाळी उघडून आत जातो ना, हा. त्या क्षणाला मला त्या स्वप्नाची महाराजांनी आठवण करून दिली. मी जाळी उघडली आणि मला जसं अक्कलकोट दिसते. अय्या. बघा. अक्कलकोट मी अजून बघितलेलं नाही. आपण व्हिडिओत, फोटोत बघत असेल तितकंच. हो हो.
पण ते स्वप्न मला ती जाळी उघडताना आठवलं की ती जाळी उघडत होते आणि मला जाळी उघडल्यानंतर अक्कलकोटचं दर्शन होते बापरे. ताई. आणि ती आरती सुरू केली, माझ्या डोळ्याचे अश्रू आणि हात इतका जड होत होता आहे गा. तर हाताला माझ्या कळ लागायची. 2 गरके झाल्यानंतर ताई ती आरती खूप हलकी झाली. अय्या. हा बापरे. अनुभव प्रत्येक नैवेद्य घेणाऱ्याला येतो ताई. हो. हो, मी तर आता मग मी तो अनुभव आहे ना नंतर एक दोघींना सांगितलं, त्या म्हणे आम्हाला पण सेम असंच झालं होतं. बापरे. त्यानंतर ताई मी त्यांना सांगितलं, हा मला योगायोगाने मिळालेला नैवेद्य आहे, माझी इच्छा आहे, Yes. काय करायला लागतं? तर ते बोलले नैवेद्याचा फॉर्म भरायला लागतो आणि तो वर्षातून एकदा त्याच्या चिठ्ठ्या काढल्या जातात. बापरे. 365 दिवस असतात मल्टिप्लाय 2 हा. इतके लोक त्यातून निवडले जातात. बरोबर बरोबर. मी आणि नैवेद्याचा सकाळ फॉर्म संध्याकाळ. भरला. नैवेद्याचा फॉर्म भरला ताई आणि माझं नाव आलं. ताई हो तुमचं ताई, ताई भाग्य माझं म्हणजे नाव किती आलं. स्वामींची कृपा आहे ताई तुमच्यावर. खूप खूप ताई, माझं नाव आलं पण मला माहित नाही. हा. महिन्याच्या तुम्हाला कसं 16 माहिती नाही? तारखेला महिन्याच्या 16 तारखेला संध्याकाळची आरती असते माझी. हा. आणि पहिल्या आरतीला ताई मला माहित नाही, माझं तिथं बोर्डावर नंबर लिहिलेला होता. कुठल्या तरी एका ताईने मला कॉल केला, हा हा. ताई तुमचा नैवेद्य आहे म्हणे आज. म्हटलं अगो. बापरे, माझा नैवेद्य आहे आणि मला माहित नाही. हा. मग मग. मी क्षमा मागितली आणि त्या लेडीजला असं वाटत होतं मला माहितीये पण मी नैवेद्य घेऊन नाही आली. त्या बोलल्या ताई असं नसतं म्हणे, महाराजांना तुम्ही क्षमा मागून घ्या. म्हटलं ताई मी क्षमा आताही मागते, पण खरंच सांगते मी मला माहित नव्हतं. मग ज्यांनी माझं नाव नंबर घेतला ना, हा मी त्यांना कॉल केला. त्या केंद्रातल्या ताई आहे काकुळते ताई म्हणून, हा खूप छान सवय. मग त्यांनी सांगितलं बऱ्याचशा सेवेकऱ्यांना त्यांचं नाव आलेले हे माहित नाही, मग तुम्ही प्रत्येकाला आवर्जून फोन करून सांगा. हा. अरे वा. हा हा. त्यानंतर ताई दुसऱ्या महिन्याची 16 तारीख आली आणि माझी इच्छा होती, महाराज मी तर पहिली आरती घेतली पण माझे मिस्टर तुमच्या सेवेत आले पाहिजे. आमची जोडीने आरती झाली असते तर किती बरं झालं असतं. हा 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 हा. आणि ताई त्यांना 16 तारखेला सुट्टी मिळाली. ओ. बघा. आमची पहिली आरती जोडीने झाली. त्यांना पण आरती घेताना त्रास झाला सुरुवातीला. हो का. हो, नंतर नॉर्मली आरती ते फिरवायला लागले. त्यानंतर आणि हो त्यांचा ना पाय दुखत असल्यामुळे त्यांना असं व्हायचं कधी होईल आरती, कारण ती जेवढी आपण करतो ना आनंदाने इच्छेने हो हो हो. तेवढं त्यांचा प्रभाव कमी असतो. मग त्यांना ते बरं. असं व्हायचं किती वेळ चालती, किती त्यांना वेळ जास्त चालती. त्रास होतो मग अशा हो व्यक्तींना. हा. हो हो. त्यानंतर ताई दुसऱ्या वेळेस पण सेम तसंच. बापरे. त्यांना ते इन्चार्ज असल्यामुळे शनिवार रविवारी सुट्टी कधीच मिळत नाही. हा आणि मी हा परत बोलली, आपलं 16 तारखेला नैवेद्य तुम्हाला सुट्टी असती तर किती भारी झालं असतं. हा. ते मला बोलताय रविवारचं 16 तारीख येते आणि रविवारी कधी सुट्टी नाही भेटत. हा हा आणि हा. मुलालाही बोलली मी, तो म्हणतो हो असं तू काय प्रत्येक वेळेस होणार नाही. ताई हा. सकाळी रविवारी त्यांच्या मोठ्या साहेबांनी कॉल करून सांगितलं, तू आज सुट्टी घे. अरे वा. बापरे ताई, कमाल आहे ना ताई. हा दुसरा तिसरा त्यांना आलेला अनुभव हं. हा. मग मी त्यांना बोलले बघा तुम्ही बोलले होते ना रात्री की रविवारी सुट्टी भेटत नाही आणि आज रविवार असून तुम्हाला सुट्टी भेटली. ताई आमची तेव्हा पण आरती व्यवस्थित झाली. अरे वा. आणि ताई आत्ताचा हा 16 तारखेचा चौथी आरती होती माझी. वा. आणि म्हणजे मी दर नेमकी 16 तारखेला ताई राहील आता ही. हो हो, वर्षभर 16 तारखेला संध्याकाळची आरती माझी असेल नैवेद्य. वा. किती आणि भाग्यवान हो ताई तुम्ही. हो, आणि त्या आरतीच्या नैवेद्याच्या निमित्ताने आम्हाला कळालं महाराजांना घेवड्याची भाजी आवडते. बरोबर. हा. आमच्या घरात ताई माझ्या लग्नाला 20-21 वर्ष झाले, आम्ही कधी घेवड्याची भाजी खाल्लेली नाही. अय्या. नाही ताई, कधीच नाही खाल्लेली. बापरे. आणि मागच्या आरतीला मी बनवली, हा कोणी खाणार नाही ह्या दृष्टीने मी काय केलं, महाराजांना आवडती ना तर हा. भेंडीची भाजी पण बनवली आणि घेवड्याची भाजी फक्त हातपाव द्या म्हंटल दादा, नैवेद्यापुरत्या करायच्या आहे. हातपाव ते घेवड्याची भाजी केली, महाराजांचं ताट वगैरे भरलं आणि प्रसाद म्हणून मुलांना दिली. हा हा हा. कारण माझ्या महाराजांना आवडते ना, मग तुम्ही खाल्लीच पाहिजे. माझी बरोबर. जबरदस्ती का असेना ताई, त्या दिवसापासून माझ्या मुलांना घेवड्याची भाजी आवडायला लागली. किती छान हो ताई एकेक अनुभव आणि तुमचे. आणि ताई ते नैवेद्य वगैरे मी झालं सगळं. आणि ह्या 16 तारखेला मी नेमकी भुसावळला होती, आमच्या कंपनीची मीटिंग होती. अच्छा. हा. तुम्हाला सांगितलं ना मी ज्या कारणासाठी हो हो पारायण धरलं. हो ना हो ना.
ते माझं काम झालं ताई आणि मी 6,500 रुपयावारी महिनाभर काम करत होती हा. आणि महाराजांनी मी मागितल्यानुसार मला आता 10,000 रुपये महिन्याची नोकरी भेटली. वा, आणि काय पाहिजे. हो ताई, खानदेशी मसाले म्हणून ब्रँड आहे. हं. त्याची प्रमोटिंग वगैरे करतो आम्ही. प्रमोटर म्हणूनच ही पोस्ट आहे. तर आणि मग तुम्ही त्यासाठी ते आमची प्रमोटिंग कसं करता म्हणजे? मॉल असतं ताई, जसे हा हा हा. माझ्या घराच्या 10 मिनिटाच्या अंतरावरचे 3 मॉल मी सांगितले घेतलं. होते महाराजांना, मला हे 3 मॉल भेटले पाहिजे हं. म्हणजे माझ्या छोट्या मुलावर लक्ष राहील. बरोबर बरोबर. आणि मग ते 3 मॉलला जसे आपले एव्हरेस्ट मसाले असतात, हो 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 हो. सुहाना अंबारी असतंय, तसेच सेम जळगावचे खानदेशी मसाले म्हणून असतात ताई. हो त्या का? कस्टमरला आपण त्याची माहिती सांगायची अच्छा. आणि किती स्टॉक अवेलेबल आहे, किती विकल्या गेलाय याचं आणि रिपोर्टिंग. कंपनीला किती ऑर्डर द्यायची याची रिपोर्टिंग ठेवायची असते. असे 3 मॉल ओ, माझ्या ताब्यात असतात. बापरे, किती हा मग छान काम म्हणलं तुमच्याकडे. आणि हो, आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त ताई बोलण्याचे टॅलेंट पाहिजे असतो, हं. जो माझ्यामध्ये आहे. बरोबर, अगदी अगदी. हो. मग माझी 16 तारखेला नेमकी मीटिंग होती भुसावळला. हा मग हा मी हा. जाण्याच्या आधी ना माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगितलं, की हं. बापा रे असं तर झालंय, मला अचानक कळालंय, मग तुम्ही माझं नैवेद्य घेऊन जाल का? हा 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 हा. ती बोलली ताई चालेल म्हणे, मला तर खूप दिवसाची इच्छा आहे, पण ते असं कुणाला घेऊन जाता नाही येत ना ताई. जे हं. ठरलेले व्यक्ती तेच नैवेद्य घेऊन जाऊ शकतात. मग. हो. आणि मग तिला बोलले, बाई बघ हा, तुझं तारीख वगैरे काही आसपास नाहीये ना? ती बोलली नाही. हा हा ताई तिला 16 तारखेलाच हा. अडचण येऊन गेली, नैवेद्याचा परत प्रश्न उभा राहिला. तिने अरे. मला कॉल केला सकाळी. मी अरे. भुसावळला. महाराज आता काय करू? हं. तिने परत दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं, पण तोपर्यंत मी माझ्या वहिनीला पण सांगितलं, बाई जर नाही अरेंज झालं तर तू हा नैवेद्य घेऊन ये. हा 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 हा. पण ताई, एक सेवेकरी अजून वाढणार होता ना, त्या व्यक्तीची जी इच्छा होती स्वामींबद्दल, मी तिला सांगत असायची ना, हो हो. स्वामींचं असं आहे, स्वामींचं तसं आहे. मग ती माझ्यामुळे ना थोडं थोडं यायला ऐक. लागली केंद्रात. हा हा हा. आणि ताई तिची पण इच्छा होती. त्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं, की तुम्ही नैवेद्य घेऊन जा. बघा. तिने ऐकल्या क्षणी ताई तिने तत्काळ लगेच हो बोलली आणि लगेच तयारीला लागली. मला 5 वाजता कॉल आला. नाही 3 वाजता 4 वाजता असा कॉल आला. हा. ताई म्हणे मी नैवेद्य नेणार आहे. कसं कसं न्यायला लागतं? म्हटलं काही नाही बाई, यथाशक्ती आनंदाने तू जो घास भरवशील हा. महाराज तो खाता म्हटलं. बरोबर आहे. लोक हा विचार दडपण घेतात, खूप असं सोहळं असतं, काहीच नाही म्हटलं, अगदी. फक्त मनापासून घास भरव, हं. महाराज तुझा घास नक्की खातील. मग अगदी. ताई तिने फुल हार घेतले, मला फोटो टाकला, ताई बरोबर आहे ना सगळं? म्हटलं हो, फक्त अगदी. त्याच्यावरून ताट पालथं घाल, हा. तुळशीचं पान सोबत घेऊन जा आणि चप्पल घालू नको. बरोबर आहे. ताई तिने मला नंतर परत कॉल केला. जसा मला अनुभव आला तर सेम अनुभव तिला आला, की आरती सुरुवातीला माझे हात दुखत होते म्हणे. हा मी हात जवळ घेऊन आरती पकडली. ती हा खूप लुकडी होती हा. आणि तिचा थरकाप चालत होता. मग तिला वाटलं अगदी. माझ्या तब्येतीमुळे होते हं. आणि 3ऱ्या ते 4थ्या सेकंदाला ताई तिची आरती हलकी झाली. बघा, कमाल आहे ना. मला पण हे वाटलं तर मला आश्चर्य आहे. अनुभव आलाय, मी खूप स्वामी स्वामी करते म्हणून मला असं होत असेल. हं. ताई तिचा आणि माझा अनुभव सेम होता. बघा. आणि तुमच्या मिस्टरांच्या तब्येतीचं काय झालं मग? हो ताई. त्यांना जवळ-जवळ 90 ते 95% फरक पडलाय. त्या दिवसापासून आज 2 वर्ष होत आले ताई, मी त्यांना दवाखान्यात नेलेले नाहीये. त्यांना यायची आठवण, माझं दुखतंय मला दवाखान्यात जायचंय. हं. दारुड्याला कसं ताई दारूची आठवण येते, तसं तसं. त्यांना थोडं दुखायला लागलं का त्यांना भीती सुपारीचं भीती सुद्धा बसली. व्यसन नाहीये ताई. हा बघा, त्या किती छान. व्यक्तीला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही. पण इतक्या गोळ्या खाऊन त्यांचे ना बीपी, शुगर, थायरॉइड सुरू झाली. अरे 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 आणि अरे. जसं मी केंद्रात घेऊन गेली, हा आता जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी झालाय. हा. ताई त्यांना दवाखान्यात नेत नाहीये आम्ही. अरे वा. आणि त्यांचे ऑफिसर वगैरे काय बोलले ते ट्रेनचं असं झालं तर? ताई ते 8 दिवस सस्पेंड झाले होते. हो का? हो, सस्पेंड झाले. त्यांना मी समजवलं, आपण हातावरचे नाहीये, आपल्याला शेती आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा. आयुष्य वाचले. त्या आयुष्यातले 8 दिवस जर आपण सोडून दिले तर काहीही हरकत नाही. ताई अगदी. माझा मुलगा 9 वर्षाचा होता, तो केंद्रात गेला. हा स्वामी माझ्या पप्पांचं काम होऊ द्या, ते इनोसेंट होऊ द्या. मी
माझा पप्पा म्हणणे नाही का असं त्याच्या परीने त्यांनी हो, सांगितलं. तो काय बोलायचा तो त्याच्या हो, मनातलं बोलला त्याच्या असेल. परीने सांगितलं ताई आणि 8 दिवसानंतर त्यांना परत कामावर घेतलं. बापरे! आणि केवढा मोठा म्हणजे अनर्थ टळला ताई. अनर्थ म्हणजे टळला हे ताई आणि सगळे 6च्या 6 जण वाचले, पण पूर्ण ट्रेन पण सुरक्षित राहिली ना ताई. मेन तेच नाहीतर मग मी त्यांना ताई घरी आल्यावर विचारलं का हो म्हटलं ते 5 जण बाजूला झाले मग तुमच्या डोक्यात नाही आलं की माझी आई आहे बहीण आहे भाऊ आहे मुलं आहे माझी बायको आहे घरी वाट बघते. त्यांनी मला एकच उत्तर दिलं ताई मी जसं तुमचा कुणाचा आहे त्यात प्रत्येक बसलेला व्यक्ती कुणाचा ना कुणाचा मुलगा आहे कुणाचा बरोबर बाप आहे. आहे भाऊ आहे. मी एकटा गेलो असतो तर चाललं असतं मग म्हटलं बघा तुमचे चांगले विचार तुम्हाला कामा आले. अगदी, अगदी. जर तुम्ही एवढ्या लोकांचा विचार केला तर मार्जी महाराज तुमचा विचार नाही करणार का म्हटलं. अगदी बरोबर आहे. त्या क्षणाला जाऊन ताई त्यांना ते महाराज म्हणजे पटले. बरोबर आहे. विश्वास बसला. आणि ताई आता केंद्रात मी त्यांना घेऊन जाते कधी मध्ये ना हां, हां, हां. जवळच केंद्र आहे तरी घेऊन जाते ना तर आता त्यांना मुजरा करायपासून त्यांना सगळं माहिती होऊन गेले. सुरुवातीला माहित नव्हतं ना नॉर्मली आपण असं हात जोडून पाया पडायचो. हां. त्यांना मी सांगितलं नाही त्रिवार वंदन असते महाराजांना मुजरा करता. हां, 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 हां. मग आता ते सगळं प्रॉपर म्हणजे त्यांची श्रद्धा बसली कुठेतरी अनुभव आल्यानंतर प्रचिती आल्यानंतर देवाला बरोबर. मानावंच लागतं ताई. खरंच, देव खरंच. आहे तुम्ही फक्त मनापासून साथ घाला ताई मी जी गोष्ट बोलली ना महाराज पूर्ण करतातच. अगदी. मी आतापर्यंत इतके की आपला अनुभव खूप मोठा होऊन जाईल. आणि ताई कुणी काही समस्या जर सांगायला लागलं ना माझं लगेच सांगणं चालू होऊन जातं नाही तू असं नाही असं करा. हां, हां. त्यानंतर येऊन सांगतात ताई तुम्ही सांगितलं ना मी तसं केलं मला खरंच फरक झाला. किती सुंदर. तुम्ही सेवा पण देता का म्हणजे ताई? नाही सेवा वगैरे काही नाही देत ताई पण कदाचित कधी कधी ना महाराज आपल्या तोंडून समोरच्याला रस्ता दाखवतात ताई. खरंय, खरंय. कधी कधी कोणी मला बोलतं ताई की तू खूप करते ना तर तू त्याचा दिखावा म्हणजे असं नाही का खूप प्रदर्शन सारखं नको करू. पण मी म्हणते माझं जर एक दिवस स्टेटस बघितलं मी ठेवते महाराजांचं स्टेटस तर ते स्टेटस बघून कोणी जर स्वामी सेवेकरी घडत असेल ना अगदी, तर अगदी. एक आपण बोलतो ना खारीचा वाटा हो, तो पण आपला कुठेतरी तो खारीचा वाटा घ्यावा आपण पण. बरोबर आणि आहे. ताई माझ्या म्हणजे आसपास ना असे भरपूर लोक आहे की ज्यांच्या काही ना काही समस्या असतात बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ताई त्यांच्या निवारण होता. हा खरंय. माझा पर्सनली अनुभव आहे. मी सांगितलं ना हं, की नाही का तुम्ही असं नाही काहीच नका करू तारक मंत्र म्हणा हं, तुम्ही नित्यसेवा करा काहीही करा हं. तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं करा ताई त्यांचे खरंच प्रॉब्लेम महाराज सॉल्व्ह करतात. अगदी, अगदी. हे मात्र खरं आहे ताई. आणि ताई मी जेव्हा तुम्हाला सांगितलं ना मला गुरुचरित्र करायचं म्हटलं की धडधड वाढायची. हो, मग हो. माझ्याकडे क्लासला एक लेडीज होती तिला बोलले बाई माझं तर शक्य नाही पण मी तुझं बोट धरून गुरुचरित्र करेल तर तू काय कर मला तुझ्या शेजारीच जागा धर. म्हणजे अच्छा. मग मी तिच्या निमित्ताने जाणार. हां. ताई मी तिच्या निमित्ताने केलं त्याच्यानंतर परत 6 महिन्यात माझं दुसरं गुरुचरित्र झालं. अरे आणि ह्या वेळेस ताई माझ्या मैत्रिणी हां, हां. ज्यांचं बघून मी स्वामी सेवा करायची काय असते ती शिकते. हां, हां, ताई हां. योगिता मोरे म्हणून ताई आहे त्यांना ताई स्वामी महाराज अक्षरशः पावलोपावली अनुभव देतात. बापरे! हो? अक्षरशः पावलोपावली कसली गरज असो त्यांनी साथ घातली की महाराज त्यांचं काम पूर्ण करतात. बापरे! तर तर ताईंनी आपल्याकडे अजून अनुभव नाही शेअर केले मग ताई? नाही त्या बोलल्या तुमचा जर लागला नंबर कदाचित ना तर मी पण लावेल म्हणे आणि त्यांनी ताई खूप सेवा केली खूप महाराजांची म्हणजे महाराज त्यांच्यासाठी आई बाप भाऊ सगळं काही महाराज आहे. बापरे! आणि मी त्यांच्याकडे बघून बघून आहे ना ताई हं. अजून जास्त बघायला लागली स्वामी की खरंय, आपण खरंय. अजून काय करू शकतो. अगदी आणि ताई बरोबर. तुमच्या अनुभवांमुळे मला इतकं ऐकायला आणि समजायला समजतंय ना की महाराज काय आहे. काय आहेत? अगदी बरोबर. पण इतक्या सकाळ दिवस झाली तुम्ही कुठे लपलेल्या होत्या ताई? एवढे अनुभव तुमचे छान खूप छान. आहे ताई अजून जर मी एवढ्या दिवसाचे जर सांगितले ना मी हं. हळूहळू सांगणार आहे पण मी तुमचा हा शब्द ऐकलेला होता की जर आपण अनुभव शेअर केले तर महाराज अनुभव देतात. म्हणून देतात. माझी अगदी. इच्छा होती महाराजांनी मला अजून अनुभव द्यावे. देतीलच, देतीलच आणि ते. ताई त्या ताईंना मी सांगितलं हं. त्यांनी मला फक्त एक असा छोटासा व्हिडिओ दाखवला होता की त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केलेला होता. हं. ताई खूप म्हणजे बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे स्मार्टफोन आहे पण मला हे स्वामी अनुभव माहित नव्हते.
आई गा. त्यांनी दाखवलेल्या याच्यामुळे मी साताऱ्यांच्या ताईंचा एक सुद्धा अनुभव चुकवत नाही. हो का? त्यांचे जसे अनुभव आहे ना ताई त्या सांगायला लागल्यानंतर माझे मला आठवत. आता मी टिक मार्क करून ठेवली होती, पण बोलायला लागल्यानंतर ती टिक मार्क सुद्धा बघितल्या जात नाही की मी हा. फोन लागला ते कसं बोलू, काय सांगू. खरं. आणि ताई त्या साताऱ्यांच्या ताईंचे अनुभव आणि आमचे अनुभव बऱ्याच जणींना आलेले असतात, पण क्वचित कोणीतरी समोर नाही येऊन आता सांगतंय. नाही नाही, सगळे आता शेअर करतील बघा ताई. हा मी ताई. हा आणि मी हा तुमचा शेअर करते ताई. नक्की ताई, नक्की. हा? श्री स्वामी चला, समर्थ. चला ताई. श्री स्वामी. थँक्यू.